शिवरात्र, जागर आणि वाटा तुझ्या माझ्या ही 3 पुस्तकं पाठोपाठ वाचायला मिळाली. 74 साली त्यांना पहिल्यांदा ऐकलं हडपसरच्या राष्ट्रसेवा दलाच्या शिबिरामध्ये. त्यावेळेला मराठवाडा विकास आंदोलनाची भूमिका त्यांनी तपशिलाने तिथे कार्यकर्त्यांच्या समोर मांडली होती. 75 साली कराडच्या साहित्य संमेलनामध्ये दुर्गाबाई भागवतांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या त्याला ते आले होते. आणि तिथून पुढे मग सलग 6 वर्ष ते साताऱ्यामध्ये दरवर्षी एक शिबिर आणि काही व्याख्यानं यासाठी येत असत. कुरूंदकरांचं अचानक जाणं हे आम्हा सगळ्याच कार्यकर्त्यांना त्यावेळेला खूप त्रासदायक झालं. कारण जाण्याच्या आधी काही महिने ते साताऱ्याला येऊन गेलेले होते आणि त्यांच्यावर विविध वृत्तपत्रांमधनं जे अग्रलेख आले त्याच्यामध्ये सातारचं दैनिक आमचं ऐक्य म्हणून आहे. त्यावेळेला त्याचे अग्रलेख ख्यातनाम समीक्षक शंकर सारडा लिहित असत. शंकर सारडाचा आणि आमच्या ग्रुपचाही संबंध होता आणि कुरूंदकरांचा आमचा संबंध हे त्यांनाही माहीत होतं. कारण सारडांचं लग्न जमवण्यात सरांचा मोठा वाटा होता. तेव्हा सारडांनी जो अग्रलेख लिहिला तो कुरूंदकरांच्या निमित्त करून आमच्यावर लिहिलेला होता आणि ते असं म्हणाले होते की कुरूंदकरांच्या साताऱ्याला येण्या जाण्यामुळे साताऱ्यातली ही मडकी अगदीच कच्ची राहिलेली नाही, अशी एक दाद सारडांनी त्यावेळेला आम्हाला दिलेली होती. पहिल्यांदा ज्या वेळेला कुरूंदकरांचं लेखन वाचनामध्ये आलं त्यावेळेला आपण असं काहीतरी वाचतोय की जे विवेचन एका अंगानं अंतिम आहे आणि आता याच्या पलीकडे काही विवेचन असू शकत नाही किंवा मतं असू शकत नाहीत, अशा प्रकारचं वक्तृत्व आणि त्याच स्वरूपाचं त्यांचं लेखन, अशी एक प्रतिमा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यावेळेला उभी राहिलेली आहे आणि ती आजही तशी कायम आहे. जितक्या वेळा कुरूंदकर ज्या ज्या कारणाने वाचतो त्या त्या वेळेला पुन्हा काहीतरी आपण नवीन एका दृष्टिकोनातून वाचत आहोत याचा एक प्रत्यय आजही येतो. आणि या निमित्ताने त्यांचं सेक्युलरिझमबद्दलचं लेखन, इस्लामबद्दलचं लेखन जेव्हा वाचलं त्यावेळेला पुन्हा एकदा त्यांच्या सगळ्या लेखनाची उजळणी करण्याची संधी मिळाली. आपलं दुर्दैव असं आहे, कुरूंदकरांची चिकित्सा आपण अशा काळामध्ये करतोय की जो काळ महाराष्ट्राचा बौद्धिक ऱ्हासाचा कालखंड आहे. बौद्धिक ऱ्हास किती अधोगतीला जाऊ शकतो याचं आत्ता उदाहरण आपल्यासमोर महाराष्ट्रामध्ये जे काही घडतंय त्या ह्याच्यातून आपल्याला सहज लक्षात येईल. पण तरीसुद्धा आपल्याला ती चिकित्सा करावी लागेल, कारण पुढे जाण्यासाठी शेवटी कुरूंदकरांनी दाखवलेला मार्ग, त्यांनी दिलेला विचार याचा आधार घेऊन त्यातलं कालोचित काय आहे ते स्वीकारून पुढे जाण्याशिवाय पर्याय आहे असं काही मला वाटत नाही. कुरूंदकरांची जी घडण आहे ती आज आपण कुरूंदकर गेल्यानंतर 40-42 वर्षांनी तटस्थपणे त्यांच्याकडे पाहू शकतो. साधारणतः त्यांचं पहिलं पुस्तक जागर 1967ला आलं. त्यावेळेला कुरूंदकर सर 35 वर्षाचे होते. 72ला त्यांचं शिवरात्र आलं, त्यावेळी 40 वर्षाचे होते. आणि नंतर वाटा तुझ्या माझ्या आलं त्यावेळेला 42 वर्षाचे होते. साधारणतः म्हणजे हा एक परिपक्व होण्याचा काळ जो आहे तो त्यांचा काळ आहे. त्याच काळाकडे आपण दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर स्वातंत्र्यानंतर 15-16 वर्षामध्ये जे काही राजकीय वातावरण होतं ते एका अंगाने आपण 70 सालापर्यंत नेहरूंचा कालखंड या नावाने ओळखलं जातो आणि त्यांची घडण जी आहे ती नेहरूंच्या कालखंडातली घडण आहे. दुसरं त्या घडणीला एक संदर्भ आहे की एका अर्थानं युरोपामधलं जे प्रबोधन युग होऊन गेलं त्या प्रबोधन युगाचं परिणाम असणारी जी व्यक्तिमत्व त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये होती त्याच्यामध्ये कुरूंदकर सरांचं व्यक्तिमत्व महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि एनलायटनमेंट युग, ज्याला प्रबोधन युग म्हणतो आपण, त्यांची जी मूल्यत्रयी होती त्यावेळेला, त्या मूल्यत्रयी हा त्यांच्या विचारांचा गाभा होता असं मला वाटतं त्यांच्या घडणीमधल्या. आणि म्हणून भांडवलशाही, लोकशाही आणि राष्ट्रवाद या तीनही संकल्पना त्याच्या जोडीला व्यक्ती स्वातंत्र्याचं मूल्य ठेवलं तर त्या सहचर्य आहेत असं कुरूंदकरांनी जे म्हटलेलं आहे त्यांच्या लेखनामध्ये, ते अगदी यथार्थ आणि सार्थ पद्धतीने त्यांचं वर्णन करता येईल असं मला वाटतं. या सगळ्या घडणीच्या काळाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. 67च्या नंतर काही महाराष्ट्रामध्ये मोठे दंगेही झाले. भिवंडीचा दंगा त्यावेळेला मोठा झाला. आणखीन काही दंगली नंतर झाल्या. मराठवाड्यातल्या निजामशाहीचा संबंध त्यांच्या जडणीघडणीशी असल्यामुळे इस्लामविषयीची त्यांची जी निरीक्षणं आहेत किंवा त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यावरही त्याचा थोडासा परिणाम एका अंगाने झालेला आहे असं दिसतं.
आणि प्रबोधन युगाची म्हणून जी मूल्य होती मगाशी सांगितली त्याच्यातली पुढची मूल्य म्हणून त्याच्यात लोकशाही समाजवाद हे काही प्रबोधन काळाचं अपत्य असं मला वाटत नाही, पण तो नंतरचा विकासक्रमातला भाग आहे. पण लोकशाही असेल, राष्ट्रवाद असेल, धर्मनिरपेक्षता असेल, या सगळ्या गोष्टी त्यांच्या मूल्यविचारांच्या गाभ्याशी होत्या. त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की लोकशाहीवादी आणि सेक्युलर असणं हे काही परस्पर विरोधातली गोष्ट नाही. हे अगदी खरं आहे. मी दुरुस्ती एवढंच सुचवेन की प्रत्येक लोकशाहीवादी असणाऱ्या माणसाला सेक्युलर असावं लागेल, असतो, असावंच लागतं. पण प्रत्येक सेक्युलर माणूस काही लोकशाहीवादी असेलच असं नाही. सोव्हिएट रेषेचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवता येईल आपल्याला. त्यांनी इस्लाम आणि सेक्युलरिझम असा एक दीर्घ लेख त्यांच्या जागरमध्ये आहे. पुढे धर्मग्रंथ आणि अनुयायी जीवन ह्याच्याबद्दलचा एक आहे. राजकीय शोध आणि बोध या निमित्ताने त्यांनी फाळणीची मीमांसा केलेली आहे. शिवरात्रमध्ये त्यांनी इस्लामिक राज्य आणि याच्या संदर्भातलं काही लेखन केलेलं आहे. हे सगळं लेखन करत असताना त्यांनी सेक्युलरिझमची जी उकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला एका बाजूने युरोपचा संदर्भ आहे आणि पुढचा जास्तीत जास्त संदर्भ सेक्युलरिझमच्या गरजेचा किंवा निकडीचा हा त्यांनी इस्लामच्या विवेचनाशी जोडलेला आहे. युरोपचा संदर्भ एका अर्थानं सोपा आहे. सोपा या कारणासाठी आहे की संबंध युरोप ख्रिस्ती होता आणि ख्रिस्ती धर्ममतांच्या मध्ये निर्माण झालेले विविध पंथ जे होते त्यांच्यामधल्या मारामाऱ्या किंवा भांडणं थांबवण्यासाठी एक उपाय म्हणून धर्म आणि राज्य यांची फारकत करून टाकावी असा एक तिथे सूर निघाला आणि तो पुढे सेक्युलरिझमच्या रूपाने आपण कायम झाला असं पाहतो. तिथल्या सेक्युलरिझमचा संदर्भ हा एका अर्थानं टॉलरन्स या तत्वाशी आपल्याला जोडता येतो. कारण विविध ख्रिस्ती धर्ममतामध्ये एक संवाद असणं आणि त्यांच्यामध्ये सहअस्तित्वाची भावना असणं, टॉलरन्स असणं आणि त्याच्यासाठी धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचं अलगीकरण होणं किंवा त्या वेगळ्या होणं हे महत्त्वाचं आहे. हा एक भाग होता. दुसरा संदर्भ युरोपच्या धर्मनिरपेक्षतेचा जो होता तो विज्ञानाने आणि धर्माचे जे भांडण 15-16व्या शतकानंतर झालेलं आपल्याला दिसतं, त्या भांडणाचा एक परिणाम म्हणून फक्त धर्म हाच एक विचार करण्याची पद्धती आहे किंवा धार्मिक व्यूह हीच एक विचार करण्याची पद्धती आहे, याला एक पर्याय विज्ञानाच्या रूपाने निर्माण झाला. आणि विज्ञानाने निर्माण केलेली सत्य ही धर्मातले दोष किंवा धर्मविचारातल्या उणीवा उघडं पाडीत असल्यामुळे विज्ञानाचा विचार करण्याच्या दृष्टीतून एक नवा पर्याय लोकांच्या पुढे उभा राहिला. आणि तिथे विज्ञान आणि धर्म यांचं जे एकूण भांडण संबंधाच्या प्रबोधन कालखंडामध्ये आपल्याला दिसतं, संघर्ष छळ होण्यापर्यंत शास्त्रज्ञांचा जो संघर्ष सगळा गेला, त्याच्यामधून तिथे धर्मनिरपेक्षतेची एक बाजू बळकट झाली असं दिसतं. भारतीय संदर्भाकडे ज्या वेळेला येतो त्यावेळेला भारतात अजून तरी आपल्याला विज्ञान विरुद्ध भांडवलशाही किंवा विज्ञान विरुद्ध प्रबोधन मूल्य असा संघर्ष भारतामध्ये 19व्या शतकातही फारसा तीव्र झालेला नाही. आत्ता तो कुठेतरी होतोय, कारण विचारवंतांचे खून त्याच्या आधारे पडायला लागलेले आहेत असं आपल्याला दाखवून देता येतं. पण ते अगदी अलीकडची गोष्ट आहे. भारतातल्या धर्मनिरपेक्षतेचा संदर्भ हा धर्म आणि राज्यसत्ता यांचं जे एक विशिष्ट स्वरूप आहे त्याच्यामध्ये पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्या भारतीय संदर्भामध्ये इस्लामची चिकित्सा करताना कुरुंकरांनी इस्लामचं धर्मशास्त्र, इस्लामिक राजसत्ता, त्याचबरोबर इस्लाममधले विविध प्रवाह यांची सगळी चिकित्सा तपशिलाने मांडलेली आहे. पण त्याच्यामध्ये कुठेतरी एक असं गृहीत आहे की 1300 वर्षाचा जो कालखंड चिकित्सेचा त्यांनी निवडलेला आहे इस्लामच्या धर्मशास्त्राचा, त्या संपूर्ण कालखंडामध्ये इस्लाम हा एक अत्यंत बांधीव आणि कुठल्याही फटी नसणारा असा एक सलग कालखंड मानल्यासारखा त्यांच्या विवेचनामध्ये आपल्याला दिसतो. प्रत्यक्षामध्ये त्यांच्याच लेखनामध्ये काही ठिकाणी विसंवाद पुढे आपल्याला दिसतात. कारण आरंभीच्या इस्लामची चिकित्सा करण्याचे प्रवाह इस्लाममध्ये कसे होते हे त्यांनीच त्या लेखामध्ये पुन्हा मांडलेलं आहे. आणि मग प्रेषितांच्या काळामध्ये तो धर्मविचार कसा बदलला आणि हे वळण कसं बदललं याची चिकित्सा पुढे त्यांनी मांडलेली आहे. पण या संदर्भात भारतातल्या इस्लामिक राज्यकर्त्यांकडे जर पाहिलं तर भारतातल्या इस्लामी राज्यसत्ता कदाचित आधुनिक अर्थाने सेक्युलर नसतील हे अगदी उघड आहे. म्हणजे आजच्या अर्थाने त्यांना सेक्युलर म्हणण्याचंही कारण नाही. पण
एका मल्टी रिलिजियस बहुविध किंवा बहुधर्मीय समाजामध्ये आपण आहोत याचं भान त्या राज्यकर्त्यांच्या ठायी आपल्याला दिसतं. अगदी औरंगजेबाचा क्रूर काळ सोडून दिला आपण, तरीसुद्धा बहुतांशी इस्लामी राज्यकर्त्यांना ही समज होती की आपण एका बहुधर्मीय समाजामध्ये आहोत आणि इथं जर राज्य करायचं असेल तर इस्लामचं दुसरं टोक गाठण्याचं कारण नाही. म्हणून कुरूंकरजी नेहमी म्हणायचे की एक तृतीयांश जग ज्यांनी पादाक्रांत केलं त्याला भारतामध्ये 600-700 वर्ष झाली तरीसुद्धा पूर्ण विजय प्राप्त करता आला नाही, भारत संपूर्ण इस्लामी करता आला नाही. याच्यातच भारतातल्या राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या स्वरूपाची मीमांसा एका अंगाने येऊन जाते असं मला वाटतं. साधारणतः आपल्या इकडच्यामध्ये दुसरं एक स्पष्टीकरण असं दिसतं मला की जवळपास भारतीय राज्यकर्त्यात भारतामध्ये राज्य केलेल्या अनेक वंश किंवा राजे होऊन गेले. अगदी इस्लामचं जरी उदाहरण घेतलं तरीसुद्धा ब्रिटिश येईपर्यंत हे बहुधर्मीय समाजाचं स्वरूप नुसतं टिकलं नाही तर ते एका अंगाने व्यवस्थित चालू होतं. कारण राजेशाहीकडे बघण्याचा पण एक दृष्टिकोन लोकांचा तयार झालेला होता. राजाचं जे काही देणं आहे ते वतनदाराच्या मार्फत एकदा दिलं की आपण आपल्या डोमेनमध्ये काम करायला मोकळे आहोत, अशा तऱ्हेची एक भूमिका त्या कालखंडामध्ये आपल्याला दिसते. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही त्या कालखंडामध्ये, इस्लामच्या कालखंडामध्ये सुद्धा गावगाडा नावाचं जे भारतीय समाज रचनेचं खरं रहस्य आहे त्याच्यावर आघात झालेला नव्हता. आणि तो आघात जोपर्यंत होत नव्हता तोपर्यंत भारतीय प्रबोधनही शक्य नव्हतं. तो आघात पहिल्यांदा ब्रिटिशांच्या रूपानं झाला. शेतीवर आघात झाला. कच्च्या मालाच्या इथून गोष्टी तिकडे जायला लागल्या. इंग्लंडची एक क्रांती त्याच्यामध्ये पूर्ण झाली आणि इथला शेतकरी कर्जबाजारी होणं, शेतजमीन खरेदी विक्रीची वस्तू होणं, गावगाड्यामध्ये फटी पडणं आणि गावगाडा मोडकळीला येणं, ही प्रक्रिया जशी सुरू झाली तशी एका अर्थानं आत्मचिकित्सेची आणि पराभवाची चिकित्सा सुरू व्हायला मदत झाली आणि त्याच्यातून धर्मनिरपेक्षतेच्या मूल्याला एक वेगळा उजाळा मिळाला असं आपल्याला त्याच्यामध्ये वाटतं, म्हणजे पाहता येतं. अगदी राजेशाहीच्या कालखंडामधला जरी आपण भाग घेतला तरी हिंदू न्यायाधीश म्हणजे हिंदूंचे न्यायनिर्णय करणारे हे वेगळे असत, मुस्लिमांचे काझी असत. दोन्हीच्यामध्ये ज्यांचं पटत नाही असं आपापल्या धर्मीय ह्याच्या पुढे गेल्यानंतर ते वहिवाटीला आणि परंपरेला धरून न्याय देत असत. तोही न्याय समजा पटला नाही तर राजाकडे जाण्याचा शेवटचा पर्याय असेल, पण तिथेही राजा पर्याय हा वापरत असेल की तुम्ही परंपरा आणि वहिवाटीनुसार काय असेल ते पहा आणि त्याप्रमाणे निर्णय करा. त्यामुळे इस्लामी राज्यपद्धती ज्याची एक तीव्रता आपल्याला आज मुद्दाम ठसवून सांगितली जाते, असं झालं तसं झालं, एवढे अत्याचार झाले, तशा प्रकारची सर्वंकष परिस्थिती काही त्या काळामध्ये दिसत नाही इस्लामी राजवटींच्या काळामध्ये. आणि एक बहुविधता इस्लामी राज्यकर्त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी स्वीकारली. प्रश्न राहतो मंदिरं पाडली गेली किंवा काही या झालं त्याचं आपण हे कसं करणार, तर तो इस्लामिक राज्यकर्त्यांना आपली लिगसी मिळवण्यासाठी आपण इस्लामला बांधील आहोत आणि निष्ठावान आहोत याच्यासाठी काही करणं आवश्यक होतं. तेवढ्या मर्यादेत त्यांनी ते केलं. तसं जर असतं केवळ तलवारीच्या जोरावर सगळीकडे इस्लाम पसरवायचा अशी भूमिका असती तर भारताचं इस्लामीकरण होणं त्यांना करणं अवघड नव्हतं, पण ते झालेलं नाही. एका बाजूने कुरूंकर सर म्हणतात तसा प्रतिकारही झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्यकर्त्यांच्या ठायी पण समज काही अंगी आपल्याला दिसते. त्यामुळे त्यांची जी चिकित्सा आहे, कुरूंकरांनी केलेली सगळी इस्लामची चिकित्सा, ही एक सलग कालखंड धरून त्यांनी केलेली चिकित्सा आहे. दुसरी एक गोष्ट आपण आता लक्षात घ्यायला हवी की 67 साली जागर आलं किंवा 72 साली शिवरात्र आलं, ह्या पुस्तकातल्या विवेचनाला सुद्धा आता 50-55 वर्ष होऊन गेलेली आहेत. जागरला जवळपास 50 आणि पेक्षा जास्त वर्ष झाली, शिवरात्रलाही 50 पेक्षा जास्त वर्ष झाली. त्यावेळी असणारं जग, त्यावेळी या विचारांची असणारी समज आणि उपलब्ध असणारी विचारांची चिकित्सा करायची साधनं आणि आजचा कालखंड याच्यामध्ये विलक्षण अंतर पडलेलं आहे. आज सेक्युलरिझमचा विचार केवळ सेक्युलरिझम या अंगाने न होता त्याला आणखीन 2 घटक जोडले गेले, त्याचं मी शेवटी विवेचन करेन. त्याच्यामध्ये मल्टीकल्चरलिझमचा एक मुद्दा आहे आणि कम्युनिटेरियन वे ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो त्याचाही एक मुद्दा आहे. हे मुद्दे आज विचारात घेतल्याशिवाय आजच्या सेक्युलरिझमची मांडणी आपल्याला करता येत नाही. आता या पार्श्वभूमीवर कुरूंकरांच्या सेक्युलरिझमची आपण जर चिकित्सा करायला
घेतली तर आपल्याला काय काय दिसतं याच्याबद्दल त्यांनी जी काही महत्त्वाची विधानं केलेली आहेत ती विधानं मी आपल्यापुढं अगोदर ठेवतो, म्हणजे त्या विधानाच्या आधारे पुढचं विवेचन आपल्याला करता येईल. एक म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की समाज जीवनाच्या सार्वजनिक कक्षेमधून धर्म समाप्त करणं हे सेक्युलरिझमचं मुख्य उद्दिष्ट आहे, अशी एक भूमिका त्यांनी जागरमध्ये मांडलेली आपल्याला दिसते. दुसऱ्या बाजूला ते असं म्हणतात की हा जो सगळा धर्म सार्वजनिक जीवनामध्ये दिसतो तो तर समाप्त व्हायलाच हवा, पण धर्म हा इतका व्यक्तिगत राहायला पाहिजे की ती व्यक्ती आणि ईश्वर एवढ्या घरगुती संबंधामध्येच त्याचं स्वरूप आपल्याला पाहता यायला पाहिजे. नागरी समाजातल्या जीवनाशी धर्माचा कोणत्याही पातळीवर संबंध असता कामा नये, ही एक त्यांची भूमिका आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की सेक्युलरिझम हा अल्पसंख्याकांसाठी नाहीच आहे मुळात, असंही त्यांचं विधान जागरमध्ये आहे. आणि मग तो कोणासाठी आहे तर तो बहुसंख्याकांसाठी आहे. बहुसंख्य माणसांना माणूस म्हणून जगण्याच्या संधी आणि विकास होण्यासाठी सेक्युलरिझमची गरज आहे. तिसऱ्या बाजूला ते असंही म्हणतात की 85% हिंदू किंवा 85% असणारा समाज जर आधुनिक झाला, सेक्युलर झाला, तर 15% लोकांना आपोआपच सेक्युलर व्हावं लागेल, त्यांच्यापुढे पर्याय असणार नाही. आता हे जे विधान आहे हे काही इतिहासाने खरं ठरवलेलं विधान आहे असं मला वाटत नाही आजही पाहिलं तरी. कारण 85% हिंदूही पूर्ण अर्थाने सर म्हणतात त्या पद्धतीनं सेक्युलर झालेले नाही. 15%चा प्रश्न आज वेगळ्या पद्धतीनं पाहायला लागतो. ज्या पद्धतीनं सर त्या काळामध्ये पाहत होते तो काळ आज नाही. आज मुसलमानांची असणारी परिस्थिती आणि त्यांचं सगळं राजकारण आजच्या संदर्भात पाहिलं तर या विधानामध्ये फारशी सत्यता आहे असं मला वाटत नाही. सार्वजनिक जीवनातनं धर्म समाप्त करण्याची जी भूमिका आहे कुरुंदकरांनी मांडलेली, ती त्यांनीच मांडली अशातला भाग नाही आहे. म्हणजे आधीपासून त्याला एक संदर्भ पण आहे. आपण असं पाहतो की टिळकांच्या कालखंडामध्ये धर्म रस्त्यावर आला आणि तेव्हापासून तो रस्त्यावर आहे. आणि तो आता इतका रस्त्यावर आहे की तो घरात कमी आणि रस्त्यावर जास्त आहे. आणि डीजेच्या खणखणाटात तो अधिकाधिक आपल्याला रस्त्यावर वाजताना दिसतो. आणि त्यातलं गांभीर्य कमी झालेलं आहे एका बाजूला, त्यातली आंतरिक ओढ कमी झालेली आहे आणि त्याला एक बाजारू आणि उत्सवी अशा स्वरूपाचं आवरण आता प्राप्त झालेलं आहे. आणि जागतिकीकरणाच्या याच्यामध्ये धर्म हा बाजारपेठेमध्ये सुद्धा उभा केला गेलेला आहे. हे नवीन गोष्टी ज्या आहेत त्याच्याशी त्या आपल्याला जोडल्या पाहिजे. हा पुन्हा आज जाण्याचे प्रयत्न कोणत्या पद्धतीने 19व्या शतकामध्ये झाले. आपल्याला ब्राह्म समाज, प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज असेल फुल्यांचा, किंवा आर्य समाज असेल, धर्मामध्ये सुधारणा करणं आणि काही पद्धतीनं पुढं पाऊल टाकणं हे प्रयत्न याही समाजांच्या रूपानं झालेले आहेत. त्याच्या तपशिलामध्ये मी आत्ता जाणार नाही. पण त्या समाजांचे परिणाम आज काय दिसतात. आर्य समाजाच्या पद्धतीनं आज काही लग्न होतात, काही विधी होतात. सत्यशोधक पद्धतीनं लग्न अलीकडे व्हायला लागली आहेत गेल्या 10-12 वर्षामध्ये. प्रार्थना समाजाच्या पद्धतीनं आज काही फारशी लग्न होताना दिसत नाहीत. त्यांच्या काळामध्ये झाले. अगदी खान पाणंदीकर विवाह जो होता तो प्रार्थना समाजाच्या मूल्यांच्या आधारावर त्यावेळेला लावून दिलेला होता आणि त्याचं पौराहित्य विठ्ठलरामजी शिंद्यांनी केलेलं होतं, अशी पण नोंद प्रार्थना समाजाच्या इतिहासामध्ये आपल्याला दिसते. ब्राह्म समाज पाहिला तर हे सगळे पंथ सगळ्या हिंदूंचे त्यांना कवेत घेणारे अशा प्रकारच्या धर्माच्या प्रवाहामध्ये रूपांतरित होऊ शकले नाही. त्याच्या आधीची बंड जरी पाहिली बौद्ध आणि महावीर, बौद्धांची आणि जैनांची, तरी तेही धर्म पुन्हा विशिष्ट समाज गटांशी संबंधित राहिले. तेही सगळ्या धर्मांना, सगळ्या हिंदूंना कवेत घेऊ शकलेले नाही. आणि अशा पद्धतीनं आणखीन एक प्रयोग सोव्हिएट रशियाच्या रूपानं झाला की त्याच्यावर पूर्ण बंदी घाला, धर्माचं सामाजिक आविष्करण बंद करा, चर्चेस आणि मशिदीमध्ये जाणं लोकांचं बंद करा. ही भूमिका 70 वर्षाच्या हुकुमशाहीच्या काळामध्ये सोव्हिएट रशियामध्ये राबवली गेली. तात्कालिक त्यावेळेला त्याला यश दिसलं. पण ज्या वेळेला सोव्हिएट रिव्होल्युशन कोलमडून पडली 90 साली, त्याच्यानंतर पुन्हा धर्मभावना उचंबळून आल्या आणि लोक चर्चमध्ये जायला लागले. मुस्लिम जगत आणखी एका वेगळ्या मार्गाने जाण्याची शक्यता निर्माण झाली आणि तसं झालंही एका अंगाने. म्हणजे धर्म हा काही केल्या नाहीसा होत नाही असं दिसल्यानंतर मग धर्माविषयी काय भूमिका घ्यायची, कारण तो नागरी जीवनामध्ये राहणारच आहे. राहायचं असेल तर काय पद्धतीनं जायचं, हा प्रश्न कुरुंदकरांच्या काळामध्ये त्यांच्यासमोर नव्हता, जो आज आपल्यासमोर उभा आहे. त्यामुळे त्याचा
वेगळ्या पद्धतीनं आपल्याला विचार केला पाहिजे. तो विचार करताना कुरूंकरांनी एक असं विधान केलेलं होतं, की सर्व धर्म खरे आहेत असं जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेला सर्व धर्म खोटे आहेत असा एक त्याचा अर्थ आहे. हा अर्थ मला व्यक्तिशः मान्य नाही आहे. तो त्यांनीच सरांनीच अर्थ लावला असं नव्हे, तर अलीकडे सुरेश द्वादशीवारांची जी व्याख्यानं मी ऐकली किंवा लेखन वाचलं, त्याच्यातही याच प्रकारची भूमिका घेतलेली आहे. तर मला वाटते गांधींची धर्मकल्पनासुद्धा त्या निमित्ताने नीट समजावून घ्यायला हवी. कारण गांधीजी हा धर्म हा मला जन्माने मिळालेला आहे, तो मी मनपूत स्वीकारतो अशी त्यांची भूमिका होती आणि मनापासून स्वीकारलेला आहे. याचा अर्थ त्या धर्माच्या ठायी असणारे जे सगळे दोष आहेत, गुण आहेत, ते सगळे मला चिकटलेले आहेत आणि कातडी जशी आपली वेगळी करता येत नाही, तसा धर्मही आपल्या जीवनातून वेगळा करता येत नाही, अशी गांधींची एक गंभीर धर्माविषयक भूमिका होती. आणि म्हणून पुढे जाऊन त्यांनी अशी भूमिका घेतली, की मी धार्मिक आहे, हे माझं धार्मिक असणं मी ठरवेन, जी भारतीय संविधानातल्या एका अंगाने धर्मस्वातंत्र्याच्या तरतुदीशी सुसंगत आहे. की मी धर्माचा कोणता भाग पाळायचा, कोणता भाग पाळायचा नाही, हे स्वातंत्र्य माझं आहे. आणि या धर्मामध्ये सुधारणा करण्याचा अधिकारसुद्धा माझा आहे. कारण मी हिंदू आहे. मी त्या धर्मामध्ये जन्माला आलेला असल्यामुळे मला हा अधिकार प्राप्त झालेला आहे. मला जसा हा अधिकार प्राप्त झालेला आहे, तसाच हा अधिकार इतरही धार्मिकांना प्राप्त झालेला आहे. ही गांधींची एक भूमिका होती. दुसरं गांधींनी असं मानलेलं होतं, की धर्माच्या सर्व प्रेरणा या ईश्वरी आहेत. पण धर्मग्रंथ हे मानवी आहेत आणि ते मानवी असल्यामुळे अपूर्ण आहेत. म्हणून गांधीजींनी तिथे एक फरक केलेला आपल्याला दिसतो, की स्पिरिट ऑफ द रिलिजन आणि टेक्स्ट ऑफ द रिलिजन याच्यामध्ये नेहमीच तफावत आणि अंतर असतं आणि ते अंतर असल्याच्यामुळे टेक्स्ट जी आहेत धर्माची ती वारंवार आपल्याला अपडेट करावी लागतात, बदलावी लागतात आणि त्या बदलाचा आधार म्हणून गांधींनी तर्क, काळ, विज्ञान वगैरे या बुद्धी या सगळ्या कसोट्या त्यावेळेला वापरलेल्या आपल्याला त्यांच्या वाङ्मयामध्ये किंवा भाषणांमध्ये दिसतात. आणि त्याच्यामुळे या पद्धतीनं धार्मिक सुधारणा करण्याचा माझा हक्क, हा माझा धर्म मला हिरावून घेत नाही. गांधीजींनी त्याच वेळेला दुसरी गोष्ट स्पष्ट केलेली आहे, की कुठल्याही धर्माचं संस्थीकरण त्यांना मान्य नाही आहे. इन्स्टिट्यूशनलायझेशन ज्याला म्हणतो आपण धर्माचं. संघटित धर्म त्यांना मान्य नाही आहे. पूर्णपणे व्यक्ती आणि ईश्वर यांच्या संबंधाची ती कल्पना आहे, हे गांधींनी पण म्हटलेलं आहे. पण गांधींच्या याच्यात पुढचा एक टप्पा असा आहे, माझा धर्म जसा ईश्वरी प्रेरणेतनं निर्माण झालेला आहे, तसे इतरांचे धर्मही ईश्वरी प्रेरणेतनं निर्माण झालेले आहेत. त्यामुळे फक्त माझा धर्म चांगला आहे, हे म्हणण्याचा मला अधिकार नाही. इतरही धर्मामध्ये काही चांगल्या गोष्टी असतील आणि त्या घेऊन मला माझा धर्म अधिक समृद्ध करता यायला पाहिजे, ही गांधींची तिथे एक भूमिका आहे. म्हणून ते जेव्हा असं म्हणाले, की मी चांगला हिंदू आहे, याचा अर्थ मी चांगला मुसलमान व्हायलाही पात्र आहे, चांगला ख्रिश्चन व्हायलाही पात्र आहे किंवा अन्य धर्मातला चांगला माणूस व्हायला सुद्धा मी पात्र असलो पाहिजे. तेव्हाच मी खराखुरा धार्मिक असेल. आणि दुसरं गांधीजींची धार्मिक साधनेची जी भूमिका आहे, ती साधकाची आहे. सिद्धपुरुषावर त्यांनी विश्वास ठेवलेला नाही आणि मी सतत साधक आहे. साधक असणं आणि साधना करणं याचा एक अर्थ गांधींनी असा केलेला होता, की मला ईश्वराच्या प्रेरणेशी अधिकाधिक शुद्ध पातळीवर त्याच्या समोर जाता यायला हवं आणि त्याच्यासाठी माझं अंतःकरण मला सतत शुद्ध ठेवता यायला पाहिजे. या दृष्टीने ते साधनेकडे पाहत होते आणि म्हणून त्यांच्या साधनेवर अनेकांचे परिणाम दिसतात. विवेकानंदांचा आहे, रामकृष्ण परमहंसाचा आहे. सर्वधर्मीय प्रार्थना आली ती परमहंसांच्या ह्याच्यातून आली. जैन म्हणून एक दुसरे राजचंद्र जैन म्हणून होते गांधींचे मित्र, त्यांच्याशी जैन धर्मावरच्या झालेल्या चर्चा आहेत. टॉलस्टॉयचा प्रभाव त्यांच्यावर आपल्याला दिसतो. या सगळ्यातून ते असं सुचवू पाहत आहेत, सर्व धर्मांच्या प्रेरणा ईश्वरी आहेत, पण हे सगळे धर्मग्रंथ अपुरे असल्यामुळे त्यांची चिकित्सा करायला पाहिजे. त्या धर्मातले काही चांगल्या गोष्टी माझ्या धर्मात याव्यात, माझ्यातल्या त्यांच्या धर्मात जाव्यात. या पद्धतीनं धर्माधर्मामधला संवाद जर चालू ठेवायचा असेल, तर मग धर्म खोटे आहेत ही भूमिका घेता येत नाही आणि म्हणून ती घ्यायची नाही. धर्म खोटे आहेत हे म्हणणं सोपं आहे, पण गांधीजींना खरोखर धर्म खोटे आहेत असं वाटत नव्हतं. त्यांनी सुधारण्याच्या कसोट्या जरूर आधुनिक पद्धतीच्या लावल्या, हे मी मान्य करतो. पण तरीसुद्धा धर्म खोटे आहेत ही त्यांची भूमिका नाही. आणि स्पिरिट ऑफ द रिलिजन त्यांना मान्य असल्यामुळं टेक्स्टमध्ये किती बदल करायचे, काय करायचे, हा प्रत्येक धार्मिकाचा हक्क आहे. या अंगाने त्यांनी विचार केल्यामुळं सर्व धर्म खोटे आहेत अशी भूमिका घेणं ही शक्य नाही. तिथे ज्या वेळेला कुरूंकर सर असं म्हणतात, की गांधींनी संबंध पुढे आधुनिक भूमिका घेण्याचा प्रयत्न केला, ती केला, हे अगदी बरोबर आहे. पण ती आधुनिक भूमिका सरांनीच म्हटल्याप्रमाणे जिथे
न्याय, सामाजिक न्याय आणि समाज जीवन यांच्या पूर्णपणे विरोधी जाणाऱ्या ज्या धार्मिक भूमिका आहेत त्या गांधींनी अमान्य केलेल्या आहेत. पण सार्वजनिक जीवनामध्ये धर्म राहणार, नागरी जीवनामध्ये धर्म राहणार, ही गांधींनी मान्य केलेली गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्व धर्म समभावाची जोड सेक्युलरिझमच्या मूल्याला द्यावी लागते. तर महाराष्ट्रामध्ये झालंय काय, दोन गोष्टी झालेल्या आहेत. इस्लामची चिकित्सा करणारे हे कोरुणकर होते, दलवाई होते, अभी शहा होते. ही तिन्ही मंडळी एका अर्थाने बघितलं तर आधुनिक होती आणि नास्तिकही होती. आणि संबंध सेक्युलरिझमची मांडणी या मंडळींची नास्तिक्याच्या अंगाने जास्त झालेली महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते. त्यामुळे एका नास्तिक्याचा प्रभाव इथल्या सेक्युलरिझमवर पडलेला आहे. त्यामुळे माणूस धार्मिक राहून सेक्युलर होऊ शकतो, या प्रकारची श्रद्धा या तिन्ही विचारवंतांची नाही. दलवाईंची पण नाही, अभी शहांची पण नाही आणि कुरुंदकर सरांची पण आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून मग जोपर्यंत इस्लामचं स्वरूप अमुक पद्धतीचं आहे तोपर्यंत मुसलमान सेक्युलर होणं कठीण आहे वगैरे, ही जी सगळी विधानं पुढे त्यांच्या ह्याच्यामध्ये आहेत ते मी सांगणार आहे. त्याच्याविषयी मग काही आपल्याला शंका उपस्थित करायला लागतात. त्याच्यामुळे सेक्युलरिझमचा अर्थ काय लावायचा याचा कुरुंदकरांनी एका वाक्यात जो सांगितलेला अर्थ आहे तो आजच्या जीवनामध्ये जसाच्या तसा मान्य करता येत नाही. याचं कारण धर्म समाज जीवनात आहेच. नाही काय आहे तर नाही हे सर्वधर्म समभाव नाही. तो का नाही तर सर्वधर्म समभाव हे काहीतरी खूळ आहे, हा एक वेडेपणा आहे, हा भोंगळपणा आहे. या पद्धतीनं सर्वधर्म समभावाच्या संकल्पनेला बदनाम करण्यात आलेला आहे. हे बदनाम करण्यामध्ये आधुनिक सुशिक्षित त्यांच्या धार्मिक धारणा ज्या आहेत, विशेषतः विज्ञाननिष्ठांच्या बुद्धिवाद्यांच्या धार्मिक धारणा ज्या आहेत, त्याच्यामध्ये धर्म ही संपूर्णपणे कालबाह्य झालेली वस्तू आहे. तिची उपेक्षा करावी तितकी थोडी आहे, उपहास करावा तितका थोडा आहे आणि तिचा उच्छेद जेवढा लवकर होईल तितक्या लवकर तो हवा आहे. अशा प्रकारची धारणा असणारं जे एक संबंध पुरोगामी जगत एकेकाळचं आहे, त्यांच्या मते सर्वधर्म समभाव हा निरर्थक गोष्ट. आणि मग तिथे त्यांच्यासाठी असणारा सेक्युलरिझम हा कडक कायद्याच्या आधारे अस्तित्वात येणारा, वेळप्रसंगी दबावाच्या अंगाने अस्तित्वात येणारा आणि कुठल्याही स्वरूपात धर्माचं स्थान शिल्लक राहणार नाही, या स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये अवतरित झाला. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधल्या हिंदू मानसावर सुद्धा जो काही परिणाम झालेला आहे तो आपण त्या वेळेला विचारात घेतला नाही, पण तो आज नक्कीच आपल्याला विचारात घ्यायला लागेल असं मला दिसतंय. दुसरी एक कुरुंदकरांच्या ह्याच्यामध्ये गोष्ट मला काय दिसली की 85% लोक आधुनिक होणं आणि सेक्युलर होणं ही गोष्ट त्यांनी अतिशय महत्त्वाची मानली. हे बरोबर आहे. आणि पुढे त्यांनी एका ठिकाणी असंही म्हणलं की सेक्युलरिझममधला सर्वात मोठा अडथळा हा बहुसंख्याकांच्या मनोवृत्तीचा आहे, पण सेक्युलरिझमचा पुरस्कार करणारे पुन्हा बहुसंख्येमधलेच नेते आहेत. म्हणजे नेहरू असतील किंवा ही सगळी नेते मंडळी जी होती त्या काळातली, त्यांनी त्याचा पुरस्कार केलेला आहे. इथे आणखीन एका प्रश्नाला सामोरं जायला लागतं. त्याची चिकित्सा कुरुंदकरांच्या लेखनामध्ये त्या काळात येणे शक्य नव्हती, पण आजच्या काळामध्ये आपल्याला तो विचार करायला हवा. विशेषतः आशिष नंदी, आर मदन, त्याचबरोबर अखिल बिलग्रामी या स्कॉलर्सनी किंवा या अभ्यासकांनी जे सेक्युलरिझमबद्दलचं लेखन केलेलं आहे ते जर विचारात घेतलं तर एक नवी तफावत आपल्यासमोर येते. तफावत कोणती आहे? भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांचा ज्या मूल्यांवर विश्वास होता त्या मूल्यांच्या मागे भारतीय जनता उभी राहिली असं जेव्हा विधान आपण करतो तेव्हा ते विधान सुद्धा नीट उकललं गेलं पाहिजे असं मला वाटतं. उभे राहिले लोक हे बरोबर आहे, पण लोक हे त्या मूल्यांसाठी उभे राहिले धर्मनिरपेक्षतेच्या किंवा याच्या, का स्वातंत्र्य मिळणार या भूमिकेच्या पाठीमागे उभं राहिले, अशी एक फोड आपल्याला करावी लागेल. कारण जर या मूल्यांसाठी उभे राहिले असं मानलं आपण समजा, तर त्यावेळचा भारतीय समाज हा पूर्णपणे दरिद्री आहे, मागासलेला आहे, आयुर्मान कमी आहे, विज्ञानाचा प्रसार झालेला नाही, त्याचबरोबर धार्मिक भूमिकेतनं हा समाज बाहेर पडलेला नाही. धर्म कर्मकांड याचं महत्त्व त्या काळामध्ये तेवढंच त्यांच्यासाठी शिल्लक आहे. जर महाकुंभामध्ये आजही 67-68 कोटी जाऊन डुबकी मारून येत असतील तर त्या काळाची हे करताना कल्पना करताना आपल्यासमोर आपल्याला लगेच चित्र उभं करता येईल. मग ही तफावत का? तर या नेत्यांच्या श्रद्धा होत्या, नेत्यांच्या श्रद्धा संविधानामध्ये रूपांतरित झाल्या, ही गोष्ट खरी आहे. आणि संविधानामध्ये सेक्युलरिझमच्या तरतुदी त्यावेळेला आल्या, हेही आपल्याला दाखवून देता येतं. पण नेत्यांच्या श्रद्धा आणि प्रत्यक्ष जनता
त्यांची मनस्थिती आणि त्यांची मूल्य याच्यातलं अंतर त्या काळात विचार करताना फारसं अधोरेखित केलं गेलेलं नाही. दुसरं, सतत संविधान आणि संविधानातले सेक्युलरिझमची मूल्य असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा एकदा संविधानाकडे बघण्याचा आपला एक दृष्टिकोन आपण निश्चित केला पाहिजे असं मला वाटतं. संविधानाकडे बघण्याची कुरूंकर सरांची सगळ्यात चांगली भूमिका न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारींनी भारतीय संविधानाचे अधिष्ठान म्हणून जी 3 व्याख्यानं दिलेली होती, साधना प्रकाशनने ती प्रसिद्ध केली, त्याला जी कुरूंकरांची प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये मला दिसते. बाकी इस्लाम आणि सेक्युलरिझमबद्दल मी नंतर बोलेन, पण त्याच्यापेक्षा त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये ती मला जास्त तपशिलाने दिसते. त्याच्यात ते असं म्हणतात की भारतीय संविधान हे क्रमाक्रमानं स्वातंत्र्य लढ्यामध्ये सिद्ध झालेली गोष्ट आहे. काँग्रेसचे त्या काळातले ठराव, नेत्यांची भाषणं याच्यामधनं कोणत्या दिशेनं भारत पुढच्या काळामध्ये जाणार हे त्याच्यातनं ठरत होतं. म्हणून एका ठिकाणी त्यांनी त्या प्रस्तावनेत असं म्हटलंय की भारतीय संविधान हे इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जनतेच्या रस्त्यावरच्या लढ्यामध्ये तुम्हाला शोधावं लागतं. अशा प्रकारची विधानं काही त्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला आहे. हा जर इतिहासाचा क्रम झालेला असेल, खरा असेल, तर कोणत्या दिशेनं समाज जाणार हे एका अंगाने ब्रिटिश इथे आल्यानंतर ठरलेलं होतं असं मला वाटतं. इथे आल्यानंतर ब्रिटिशांनी ज्या प्रकारच्या लोकशाही संस्थांच्या उभारणीला सुरुवात केली, भले त्याच्यामध्ये भारतीयत्वाचं किंवा भारतीयांचं आरंभीचं प्रतिनिधित्व कमी असेल किंवा शून्य असेल, पण त्याच संस्थांमधनं हळूहळू भारतीयांचा भरणा होणं, भारतीयांची संख्या वाढणं, प्रशासनाचं भारतीयकरण होणं, भारतीयांना सगळ्या प्रकारच्या राज्यकारभाराच्या संधी उपलब्ध होणं, या दिशेनं जो राष्ट्रसभेचा गाडा सतत पुढे जात राहिला, सुधारणांचा गाडा जो सतत पुढे जात राहिला, त्याच्यामधून भारतीय संविधानाची एक दिशा ठरत गेलेली आपल्याला दिसते. आता इथे ज्या वेळेला आपण असं म्हणतो की संविधानाने दिलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या तरतुदी ज्या सरांनी मांडल्यात त्या गैर काहीच नाही, त्या तंतोतंत संविधानामध्ये आहे. धर्माला इथे स्वातंत्र्य दिलेलं नाही असं कुरूंकर सरांनी आग्रहाने मांडलेलं आहे, बरोबर आहे. धर्मांना स्वातंत्र्य दिलेलं नाही, धर्मपीठांना स्वातंत्र्य दिलेलं नाही, पण धर्माचं पालनाचं, न पालनाचं किंवा धर्मच न मानण्याचं हे जे काही सगळं स्वातंत्र्य आहे हे नागरिकाला इथे दिलेलं आहे. आणि भारताची राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया जर आपण पाहिली तर ती वासाहतिक कालखंडामध्ये सुरू झालेली प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट स्वच्छ काय दिसते आपल्याला, आपल्याला राष्ट्रीयत्व आधी प्राप्त झालेलं आहे आणि नागरिकत्व नंतर प्राप्त झालेलं आहे. म्हणजे भारताच्या चौकटीमध्ये 1885ला ज्या वेळेला राष्ट्रसभेची निर्मिती झाली तेव्हा ती समस्त भारतीयांची सुधारणा मागण्याची असेल, ब्रिटिश राज्यकर्त्यांची डील करण्याची असेल, वाटाघाटी करण्याची असेल, अशी ती सर्व भारतीयांची संस्था आहे. आता त्यावेळचे सर्व भारतीय कोण? त्यावेळची जी भारताची सीमा आहे त्या सीमेमध्ये राहणारे सगळे. म्हणजे भारतीयत्व नावाची गोष्ट, कारण त्यावेळची एक गोष्ट स्पष्ट होती की भारत राष्ट्र म्हणून ज्या वेळेला पुढे जाऊ इच्छितो तेव्हा आपल्यापुढे एक पेच होता की तुम्ही काय म्हणून राष्ट्र मागताय, भाषिक राष्ट्र म्हणून मागताय, धार्मिक राष्ट्र म्हणून मागताय का काय मागताय? कारण आपल्याकडे एक भाषा नव्हती, एकच धर्माचे सगळे लोक नव्हते. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या समोर किंवा विचारवंतांच्या समोर जॉन स्ट्रॅचीसारख्या त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की एक युरोपियन राष्ट्रवादाचं मॉडेल सुरू आहे. तेच मॉडेल पुढे चालून इथल्या हिंदू राष्ट्रवाद्यांच्या पुढे आणि इस्लामी राष्ट्रवाद्यांच्या पुढे सुद्धा त्याच युरोपियन राष्ट्रवादाच्या मॉडेलचा प्रभाव आहे. आणि ते सगळे एकधर्मीय एकभाषिक समुदायांचं मॉडेल होतं. भारताला त्यासाठी या प्रकारच्या मॉडेलकडे बघण्याची काहीच गरज नाही, कारण आम्हाला नवी ओळख निर्माण करायला लागणार होती. आमच्या ओळखी एक तर धार्मिक होत्या, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, पारशी, शीख काय असेल त्या, किंवा दुसऱ्या ओळखी भाषेच्या अंगाने, प्रांतांच्या अंगाने झालेल्या होत्या, मराठी, बंगाली, तमिळी, आणि तिसरी ओळख जातींची होती. या तीनही ओळखींच्या वर जाणारी एक ओळख आम्हाला निर्माण करावी लागली, ती भारतीयत्वाची निर्माण झाली. आणि ते भारतीयत्व हे राष्ट्रीयत्व आहे. त्यामुळे राष्ट्रीयत्वाच्या या राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रीयत्व आपल्याला आधी आलं, नंतर चालून आपण स्वतंत्र झाल्यानंतर नागरिकत्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे, आपलं स्टेट आलं, राज्यघटना आली त्या अंगाने. हे जर लक्षात घेतलं तर भारतीय राष्ट्रनिर्मितीचा एक आधार हे भारतीयत्व जे आहे हे धर्मनिरपेक्षच भारतीयत्व होतं. भारताच्या त्यावेळच्या सरहद्दीमध्ये चौकटीत राहणारे सर्व लोक
सर्व धर्मीय, सर्व प्रांतीय, सर्व भाषिक यांना भारतीय मानल्या गेल्यामुळे भारतीयत्वाची संकल्पनाच मुळामध्ये जाती धर्मनिरपेक्षतेच्या, भाषा धर्मनिरपेक्षतेच्या अंगाने पाहिली गेली आहे. आणि त्याचा दुसरा आधार हा लोकशाहीचा होता. ज्या ब्रिटिशांच्या संस्थांमधून निर्माण झालेली लोकशाही विचार, त्यांच्यामध्ये जाण्यासाठी आपली धडपड ज्या सगळ्या आपल्या सुधारकांनी केली, मागण्या मांडल्या, त्या सगळ्यातून हळूहळू पुढे आपण स्वातंत्र्याकडे वाटचाल सुरू केली. ही लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता हे भारतीय राष्ट्रवादाचे मूलाधार आहे. मग हे संविधानामध्ये ग्रथित करताना आंबेडकरांनी एक महत्त्वाचं भाषण संविधान सभेमध्ये केलेलं होतं की इथे जर राष्ट्र उभं करायचं असेल तर इथल्या धर्म आणि सामाजिक रूढींमध्ये हस्तक्षेप करणारं राज्य आम्हाला पाहिजे. आम्ही ते सेक्युलर या शब्दात मांडणार नाही, पण धर्मविषयक, स्वातंत्र्याविषयक ज्या तरतुदी घटनेमध्ये केलेल्या आहेत त्याच्यामधून हे राष्ट्र पुरेसं सेक्युलर आहे हे स्पष्ट होतं, असं आंबेडकर म्हणाले. तसंच मार्गदर्शक तत्वांमध्ये ज्या पद्धतीच्या रचना केलेल्या आहेत त्याच्यातनं हे राष्ट्र समाजवादाकडे जाणार आहे हेही स्पष्ट होतं. ही स्पष्टता संविधानकर्त्यांना त्यांच्या ठाई पुरेशी होती असं दिसतं, म्हणून तो शब्द त्यात आला नाही. त्याच्या सगळ्या डिबेटमध्ये आत्ता काही जाण्याचं आपल्याला कारण नाही. पण तुम्ही जेव्हा असं म्हणता की धर्माला आम्ही स्वातंत्र्य न देता व्यक्तीला स्वातंत्र्य दिलेलं आहे, तेव्हा ती व्यक्ती तिच्या धार्मिक स्वातंत्र्याचा उपयोग सामाजिक जीवनात करण्याचा अधिकार तिला आहे की नाही? तुम्ही जर असं म्हणालात की सार्वजनिक जीवनातून धर्म समाप्त करायचा आहे, तर त्याचा एक अर्थ असा होतो की हा अधिकार धर्म मानणाऱ्या, पाळणाऱ्या नागरिकांना आम्हाला देता येणार नाही. हे तर व्यवहारात शक्य नाही. म्हणजे संविधानातली तरतूदच एका अंगाने संविधानाच्या चौकटीत ही बसणारी नाही की सार्वजनिक जीवनातनं धर्म समाप्त करा. ही गोष्ट संविधानातल्या मूल्यामध्ये बसणारी नाही. त्यामुळे तो सार्वजनिक जीवनात राहणार, आणि तो राहणार असेल तर कसा राहावा हा तुमच्या माझ्या पुढचा आज प्रश्न आहे. तो समाप्त तर होणार नाही. जेवढा आपण तो दाबू, तसा चेंडू पाण्यात जितक्या वेळ हाताने दाबून ठेवाल तितक्या वेळ राहील, तो पुन्हा उसळूनच येणार. आणि मग आजचं सगळं जागतिकीकरण, बाजारपेठ, मार्केट इकॉनॉमी, आजच्या सगळ्या नेशन स्टेटच्या असणाऱ्या मर्यादा, या सगळ्या गोष्टी जर एकत्रितरित्या पाहायला गेल्या तर याच्याकडे काहीतरी तोड काढायला पाहिजे. ती तोड सेक्युलरिझमशिवाय दुसरी नाही, हेही खरं आहे. पण जर सगळा विचार केला 50-60 वर्षाच्या भारताच्या राष्ट्र म्हणून वाटचालीचा, तर कुठे सेक्युलरिझम टिकवू शकलो आपण? हिंदू कोडबिलं झाली, हिंदूंच्या संदर्भातले कायदे बदलले, वारसा हक्क, कुटुंब कायदे, मॅरेजेस, अमुक तमुक. त्या अर्थानं हिंदू समाजाचं काही भाग हा धर्माच्या नियंत्रणामधून आपण मुक्त केला. पण विवाहाच्या पद्धतीमध्ये धार्मिकता अटळ होती, ती ठेवलेलीच आहे. अजूनही पारंपरिक पद्धतीनेच विवाह होतात. फार मोठ्या प्रमाणावर काही विवाह रजिस्टर पद्धतीनं किंवा सत्यशोधक पद्धतीनं होत नाहीत. आत्ता त्याची सुरुवात आहे. हे धार्मिक पद्धतीनं होणारे विवाह पुन्हा निरनिराळ्या जातींचे रीतिरिवाजाप्रमाणेच होतात. काही ठिकाणी ते म्हणजे काही विवाह मी असे पाहिलेत की जे फक्त रामरक्षेच्या आधारे लावले जातात. म्हणजे तो जो पुन्हा त्यावेळचा भेद आहे, स्मृती पुराणोक्त पद्धतीनं आणि पुराणांच्या आधारे करायचे विवाह, हा एका अंगाने शिल्लकच आहे. म्हणजे हे कायदे बदलून सगंध समाज जीवन किंवा हिंदूंचं जीवन पूर्ण अर्थानं सेक्युलर झालेलं आहे असं आजही दाखवता येत नाही. बहुसंख्याकांसाठी गरज आहे हे कुरुंदकर सरांचं म्हणणं अगदी खरं आहे, पण आज तसं आपल्याला दाखवता येत नाही, हे खरं आहे. आता तुम्ही जेव्हा दुसरी भूमिका घेता, जसं आंबेडकर म्हणाले की हे राष्ट्र उभं करण्यासाठी ही मोडतोड करणं का आवश्यक आहे, तर एक साधं उत्तर त्याचं असं दिलं गेलं होतं की हक्क कोणाला द्यायचे? लोकशाही राष्ट्रामधले हक्क कोणाला आहेत? नागरिकाला. नागरिक कोण असू शकतो? तर नागरिक ही व्यक्ती असू शकतो. व्यक्तीचं व्यक्ती म्हणून असणं जे आहे ते मुळामध्ये मुक्त असलं पाहिजे. इथे व्यक्ती मुक्त नाही. माणसं धर्मगटाला, जात गटाला बांधील आहेत, आपापल्या रूढीरीतीरिवाजांना बांधील आहेत, आणि त्याच्या बाहेर ते व्यक्ती म्हणून जगतच नाही. तेव्हा व्यक्ती म्हणून त्यांना जगायचं असेल तर या जात धर्मगटाच्या बंधनातून त्यांना मुक्त केलं पाहिजे. आणि ते मुक्त करण्यासाठी ही मोडतोड सामाजिक रूढींची किंवा हस्तक्षेपाच्या अंगाने राज्य सरकार, राज्य संस्थेने तो करावा. आणि त्याच्यातनं व्यक्तींचा समाज, कारण एनलाइनमेंटच्या मॉडेलचा मुख्य आधार काय आहे? राष्ट्राचा किंवा समाजाचा आधार स्वायत्त प्रतिष्ठित असणारी व्यक्ती आहे. आणि ती व्यक्ती तिथे अस्तित्वात नाही, ती आणण्याच्यासाठी सेक्युलरिझम ही त्याची एक गरज म्हणून या ठिकाणी आहे.
म्हणून धर्मातल्या हस्तक्षेपाची गरज त्यावेळच्या संविधानकर्त्यांनी सातत्याने आपल्यापुढे मांडली असं दिसतं. आता हे जे संबंध मॉडेल लोकशाहीचं त्या काळामध्ये उभं झालेलं आहे संपूर्ण, ते एका अंगाने पश्चिमी वेस्टमिनिस्टर मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये संसदेचं सार्वभौमत्व हे गृहीत आहे. आज संसदेचं सार्वभौमत्व तितक्याच आग्रहानं सांगण्याची माझी छाती नाही. त्याला अनेक कारणं आहेत, म्हणजे महत्त्वाची कारणं मी ह्याच्यामध्ये मांडेनच. अजून एक कुरुंकर असं म्हणतात की अजूनही भारतीयांनी मोकळ्या मनाने सेक्युलरिझमचा स्वीकार केलेला नाही आणि समान नागरिकत्वाचाही स्वीकार केलेला नाही, असं कुरुंकरांच्या जागामध्ये एक विधान. त्याचा अर्थ काय? बहुसंख्य समाज गरज असूनही आजही सेक्युलर होत नाही असं म्हणताना कुरुंकर चिकित्सा मात्र 15% इस्लामची सगळ्यात जास्त विस्ताराने करतात आणि त्या मानानं हिंदूंच्या सुधारणाची चिकित्सा फार कमी झालेली आहे असं माझं मत आहे. इस्लामची जेवढी चिकित्सा कुरुंकरांच्या लेखनामध्ये आलेली आहे ते 15% 85% जर आपोआप सुधारला झाले, सेक्युलर झाले, तर हे आपोआप होतील. तर ते आपोआप होण्यावर सरांचा सुद्धा विश्वास नाही, कारण मुस्लिम प्रश्नाकडे पाहण्याची त्यांची एक वेगळी दृष्टी आहे. त्याच्याकडे मी नंतर येतो. आता त्याचा परिणाम ते असं म्हणतात की सेक्युलरिझमकडे सगळे भारतीय अजून आकर्षित न झाल्यामुळे सेक्युलरिझमच्या अडचणीतला हा एक मोठा भाग आहे की इथे सेक्युलरिझम एका टप्प्याच्या पुढे जात नाही. तो कुठे राहतो शिल्लक? तर धर्म आणि राज्याची फारकत इथे झालेली आहे. म्हणजे अगदी अलीकडेपर्यंत 22 जानेवारी 22 या तारखेच्या आधीपर्यंत आपण असं सांगू शकतो की भारत हे घटनात्मकदृष्ट्या सेक्युलर स्टेट आहे. 75 साली तो शब्द आला म्हणून मी ते काही सेक्युलर स्टेट आहे असं मानत नाही. संविधानातल्या तरतुदी आणि याच्या आधारे आपल्याला ते पुरेसं मानायला वाव आहे. बाईंनी तो शब्द का घातला याला काही लॉजिक आहे असं मला स्वतःला वाटत नाही 75 साली, पण तो आपण वादाचा भाग सोडून देऊ. 22 जानेवारीच्या आधी कॉन्स्टिट्युशनली हे सेक्युलर स्टेट होतं. याचा अर्थ इथलं केंद्र सरकार, सार्वभौम संसद हे धर्माला कोणत्याही परिस्थितीत शरण जाणार नाही ही शक्यता सगळ्यात अधिक होती. आणि त्याचा एक आविष्कार आपण 1984 साली गुरुद्वारामध्ये जे काही सैन्य घातलं त्याच्या अनुषंगाने पाहिला. त्याचे परिणाम भले काही होत, इंदिरा गांधींना बळी गेलं त्याच्यामध्ये, ठीक आहे, पण ती खात्री देता येत होती. आता ते स्टेट एका अंगाने याला बांधील होतं. 22 जानेवारी 22 नंतरचं जे स्टेट आहे ते याला बांधील नाही. ते टेक्निकली सेक्युलर स्टेट राहील, कॉन्स्टिट्युशनली सेक्युलर स्टेट राहील, पण ऑपरेटिव्ह स्टेट ज्याला म्हणतो ते आज सेक्युलर नाही. कारण संसदेचं काय उद्घाटन असेल, राम मंदिराचं भूमिपूजन असेल, राम मंदिराचं उद्घाटन असेल, या सगळ्या प्रकारामध्ये जी दृश्य आपण माध्यमातून पाहिली त्यावेळेला हे स्टेट आता यापुढे एका विशिष्ट धर्माचं स्टेट म्हणून जाहीरपणे वावरेल. टेक्निकली किंवा कॉन्स्टिट्युशनली ते त्याच्यात बदल करणार नाही. ही एक विसंगती याच्यातली स्पष्ट झाली, ज्याला सुहास पळशीकरांनी अयोध्येचं भूमिपूजन झाल्यानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये एक मोठा लेख लिहून नव्या रिपब्लिकचा जन्म झालेला आहे असं म्हटलं. बर्थ ऑफ ए न्यू रिपब्लिक असा एक त्यांचा चांगला लेख होता त्यावेळेला. त्या पद्धतीचं स्टेट आता अस्तित्वात आहे. त्यामुळे धर्म आणि राज्याची फारकत करणारा सेक्युलरिझम आजच्या काळामध्ये अस्तित्वात राहीलच असं नाही, किंवा तो टेक्निकली राहील. या गोष्टी कोणत्या थराला 14 सालानंतर गेलेल्या आहेत. अगदी 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट, हरियाणाच्या असेंब्लीमध्ये एका धर्मगुरूला प्रवचन आमदारांना द्यावं आणि त्यांच्यात नैतिक सुधारणा व्हावी या सद्बुद्धीनं एका धर्मगुरूला बोलावण्यात आलेलं. आणि त्या धर्मगुरूला नुसतं बोलावलं गेलेलं नाही, तर त्याचं जे स्थान त्याला बसायला दिलं ते सभापतीच्या पेक्षा उंचीवरचं असं. तर घटनेनुसार सभापतीचं स्थान हे सर्वोच्च आहे. त्याच्यावर स्थान फक्त राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांच्यापैकी कोणी आलं सदनाला उद्घोषित करायला, उद्बोधन करायला तर शक्य आहे, पण ते त्याला दिलं गेलं. कोणी याच्यावर आक्षेप घेतला नाही. 4 लोकांनी आरडाओरडा केला. काहींनी उपरोधिकपणे असं म्हणलं की उद्या एखाद्या केरळसारख्या राज्य सरकारने समजा एखाद्या इमामाला प्रवचन द्यायला बोलवलं तर कसं काय वाटेल लोकांना वगैरे, एवढी एक जुजबी चर्चा झाली. म्हणजे याचा अर्थ हे आता गृहीत धरलं गेलेलं की यापुढेच्या काळामध्ये अशा प्रकार, अशा गोष्टी, इव्हेंट्स ह्या वाढत जाणार आहेत आणि हे स्टेट आता यापुढे अधिकृतरित्या सेक्युलर
संविधानात शब्द आहे म्हणून राहील, पण प्रत्यक्षामध्ये ते राहील असं नाही. कुरूंदकरांच्या सगळ्या विवेचनामध्ये सेक्युलरिझमच्या या इस्लामची चिकित्सा करताना सुद्धा किंवा हिंदूंची चिकित्सा करताना सुद्धा भर कशावर आहे? संसदेच्या सार्वभौमत्वावर. आणि तो नुसता भर नाही, तर संसदेचा सार्वभौम अधिकार मान्य असणं आणि नागरी अधिकाराच्या बाबतीमध्ये सर्व संसदी सार्वभौम आहे याला मान्यता असणं म्हणजे संविधान निष्ठा असणं, असं कुरूंदकर सरांनी त्याचा अर्थ लावलेला. आणि हा अर्थ ज्यांना मान्य नाही, त्यात बहुसंख्य हिंदूही आहेत, मुस्लिमही येतील, अन्य धर्मीय कदाचित काही लोक येतील, त्यांना सेक्युलरही म्हणता येत नाही किंवा संविधान निष्ठही बनता येत नाही. मला वाटते ही जी व्याख्या आहे सरांची, ही कुठे अडचणीची आहे काही तपासली पाहिजे. आता तुम्ही ज्या वेळेला लोकसभा किंवा संसद सार्वभौम आहे असं म्हणता, त्यावेळेला मगाशी असं म्हणालो मी की कुरूंदकरांच्या काळामधल्या लोकसभा जी आहे 52, 57, 62 आणि 67 या 4 लोकसभा यांची जी काही गुणवत्ता त्या काळामध्ये होती, ती गुणवत्ता पुढच्या संसदेतना राहिलेली नाही. आता तर नाहीच मिळेल. आपण संबंध आता माध्यमातून सगळं संसदेचं कामकाज बघायला मिळतं, त्यामुळे आपण ठामपणे सांगू शकतो. त्या काळात हे नव्हतं. पण विरोधी पक्षामध्ये आणि खुद्द सत्ताधारी पक्षामध्ये विवेक नावाची गोष्ट डोक्यात आणि अंगात असणारे पुष्कळ सदस्य आपल्याला दाखवता येतात आणि त्यांनी खूप मेहनतीनं काम केलेलं आहे, खूप विवेकाने निर्णय घेतलेले आहेत. ती संसद सार्वभौम असणं निराळं. आणि आज ज्या पद्धतीची संसदेची गुणवत्ता आहे, ज्या पद्धतीचं प्रतिनिधींचं स्वरूप आहे, ते लक्षात घेता ही संसद सार्वभौम असणं, एक टेक्निकली संसद सार्वभौम आहे असं आपण जरी म्हटलं तरी व्यवहारामध्ये या गोष्टींचं अंतर पडणार आहे, आपण लक्षात ठेवा. उद्या संसदेमध्ये जेव्हा बहुमत तयार होतं, कुरूंदकरांनी असं म्हटलं की बहुमताचा निर्णय हा संसदेतला निर्णय आहे. त्याच्यातली गृहीत गोष्ट काय? बहुमत या शब्दाशी जोडला गेलेला जो मुख्य आशय आहे, दॅट मस्ट बी ए पॉलिटिकल मेजॉरिटी. आंबेडकरांनी हा वारंवार इशारा दिलेला आहे की भारताच्या संदर्भात हा सतत धोका आहे की इथे पॉलिटिकल मेजॉरिटी सुपरसिडेड बाय कम्युनल मेजॉरिटी. आता ज्या वेळेला इस्लामच्या तलाकचा, त्रिवार तलाकचा जो काही कायदा आला, त्याच्या वेळेला जे मतदान झालं ते कसं झालं? मतदान या समाजाला आता त्याची जागा दाखवायलाच पाहिजे, ही वेळ आलेली आहे त्याच्यासाठी. वेदर इट वॉज ए डिसिजन बाय पॉलिटिकल मेजॉरिटी और इट वॉज ए डिसिजन बाय कम्युनल मेजॉरिटी. मेजॉरिटी हा तांत्रिक शब्द वापरला तर निर्णय संसदेचा आहे, बरोबर आहे, पण तो कम्युनल मेजॉरिटीचा निर्णय आला असेल तर तो पॉलिटिकल मेजॉरिटीचा निर्णय नाही. त्यामुळं त्या प्रकारच्या निर्णयाबद्दल शंका आहे. एवढंच झालं नाही त्या निर्णयात. विवाहासारखी पूर्ण नागरी समाजाच्या कक्षेत असणारी गोष्ट फौजदारी कायद्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी नोंद ठेवली. म्हणजे अशा पद्धतीनं त्रिवार तलाक देणाऱ्याला फौजदारी कायद्याखाली गुन्हा नोंदवून शिक्षा देऊन 3 वर्षाची ती शिक्षा आहे. हे देताना एवढा सुद्धा विचार झाला नाही की तो कमावता माणूस जर 3 वर्ष तुरुंगात बसला तर त्या बाईला हे कोण देणार आहे, तिचं जीवन चालणार कसं, हाही विचार त्याच्यामध्ये झाला नाही. जसा राजीव गांधी त्यावेळेला शहाबानूच्या संदर्भात निर्णय फिरवला आणि जो कायदा केला, त्याच्यामध्ये मुस्लिम स्त्री उघड्यावरच पडलेली होती. तिनं कोणाकडे जावं? नातेवाईकांकडे जावं असा एक पर्याय त्यात दिलेला होता. दुसरा पर्याय आई वडिलांकडे जावं, भावंडांकडे जावं. सगळ्यांनी कुणी नाकारलं आणि तिला थारा दिला नाही. तर वक्फ बोर्डाकडे जावं असाही निर्णय त्या काळामध्ये आलेला होता. याच्यामध्ये तीच पोझिशन आली. मग त्रिवार तलाक फक्त तुम्ही पुरुष ज्या सत्तेचा गैरवापर करतो असं वाटतं, त्याच्यावर बंधन घालण्यासाठी त्याला फौजदारी कायद्यामध्ये तुम्ही अडकवायला निघालात आणि नागरी समाजाच्या कक्षेतली गोष्ट तुम्ही फौजदारी कायद्याच्या कक्षेमध्ये नेऊन ठेवली. त्यामुळे त्यालाही समान नागरी कायद्याच्या दृष्टीने किंवा ह्याच्या अर्थाने काही अर्थ नाही. आणि उलट लग्न न करता अनेक ज्या टाकून दिलेल्या स्त्रिया आहेत भारतभर, त्यांच्यासाठी कोणताच कायदा नाही आहे त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे संसद कशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकते आणि ती सार्वभौम आहे असं आजच्या क्षणाला मानलं तर त्याचा नेमका अर्थ आपण काय करायचा हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी त्याचा अर्थ असा करतो, संसद सार्वभौम आहे याचा अर्थ लोकप्रतिनिधी सार्वभौम नाहीत.
संसद कशाला बांधील आहे? तर संसद संविधानिक मूल्याला बांधील आहे आणि बहुमताच्या आधारे संविधानिक मूल्य जपणारा जो कायदा तयार होणार नाही, तो सार्वभौम संसदेनं केलेला असला तरी तो संविधानिक मूल्यांना धरून नसल्याच्यामुळे त्या कायद्याला सार्वभौम का मानायचं? हा माझ्यापुढे प्रश्न आहे. म्हणून मी त्या सार्वभौमत्वाचा अर्थ लावताना संविधानिक मूल्यांच्या अंगाने त्याचा जास्त विचार करतो. इथे दुसऱ्या एका गोष्टीचा सुद्धा निर्णय आपल्याला करायला पाहिजे असं मला दिसतं. कोणता? कोणत्या अर्थानं म्हणतो मी हे? संविधानिक मूल्य ही संविधानकर्त्यांनी तयार केलेली आहेत. त्याची चर्चा असेंब्लीमध्ये त्या वेळच्या कॉन्स्टिट्यूशन डिबेट्समध्ये झालेली आहे. सुप्रीम कोर्टसुद्धा ज्या वेळेला काही वेळेला प्रश्न निर्माण होतात त्यांच्यापुढे घटनात्मक अर्थ लावण्याचे, त्यावेळेला कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीचे डिबेट्स प्रमाण मानतं. ते का मानतं? तर तिथे त्यांना कायदा तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही हे बघण्यापेक्षा वेदर इट इज रिलेव्हंट विथ द स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता हे स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते या चर्चेमध्ये बसतच नाही कुठे. म्हणून संसदेनं उद्या कुठलाही घाईघाईतनं निर्णय घेतला आणि ती सार्वभौम म्हणून आपण मान्य केला तर विपरीत अवस्था ओढवणारच असं नाही, विशेषतः राज्यकर्ते जर एका धर्माला पुढे करून राज्य करणार असतील तर. कारण उद्या काय, ज्या प्रकारची कम्युनल मेजॉरिटी तिथे निर्माण होईल त्या पद्धतीत निर्णय होईल, तो तुम्हाला लोकशाहीचा निर्णय म्हणून स्वीकारावा लागेल. मग तो संविधानाची सुसंगत असो अथवा नसो. ही आपत्ती ओढवायची नसेल तर संसदेचं सार्वभौमत्व हा जो कुरुंकर सरांनी मांडलेला मुद्दा आहे तो मला असं वाटतं की एका पर्यायाने त्यांनी जास्त ताणलेला मुद्दा आहे तर्काच्या आधारे, की हे त्यांच्या काळामधली संसद आणि आजच्या काळामधली संसद लक्ष घेता हा विचार करायला पाहिजे. कारण कुरुंकर सरांचं विवेचनसुद्धा सगळं 50 वर्षापूर्वीच्या काळातलं विवेचन आहे. त्यांच्या वेळची उपलब्ध असणारी इतिहासाची साधनं, इस्लामची साधनं, याच्यानंतर पुष्कळ बदल झालेला आहे, पुष्कळ गोष्टी बदललेल्या आहेत, राजकारण बदललेलं आहे, हिंदू मुस्लिम संबंधाचं स्वरूप बदललेलं आहे. हे सगळं लक्षात घेऊन आज त्यांच्या विवेचनाचा आपल्याला अन्वयार्थ लावावं लागेल असं मला दिसतं. म्हणून संविधानाच्या बाबतीमध्ये अजून एका भूमिकेचा विचार आपल्याला करायला पाहिजे. संविधानकर्त्यांनी संविधान निर्माण केलं, सेक्युलरिझमच्या तरतुदी केल्या, अनेक तरतुदी इतरही केल्या स्वातंत्र्याच्या. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय होता? संविधानाकडे बघायचं काय? काय म्हणून बघायचं? संविधानकर्ते ज्या वेळेला संविधान तयार करत होते त्यावेळेला त्यांच्याकडे अस्तित्वात असणाऱ्या समाजासाठी संविधान हे तात्कालिकदृष्ट्या खरं असलं तरी ते संविधान भविष्यकालीन समाजासाठीचं संविधान. त्यांच्या डोळ्यापुरता समाज हा सगळा वेगळा समाज आहे, ज्याला आपण इगॅलिटेरियन सोसायटी असं म्हणतो, प्रागतिक समाज म्हणून. त्या पद्धतीचा समाज, सगळ्यांचं स्वातंत्र्य, व्यक्तीला स्वातंत्र्य असणं, व्यक्ती स्वायत्त असणं, इथपासून ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एन्कम्पास करण्यासाठी ज्या संविधानाने विचार केला. प्रत्यक्षामध्ये संविधानकालीन समाज तसा नाही. आता तसा समाज बनवायचा असेल तर संविधान हे मॉडेल म्हणून हवं आणि तसा समाज बनवायचं साधन म्हणूनही संविधान. म्हणजे संविधान हे एकाच वेळेला आपल्यासाठी साध्य पण आहे आणि साधन पण आहे. त्या समाजाकडे जाण्याचं साधन कोणतं आहे तुमच्या हातात संविधानाने दिलेलं? ते तुमच्या मूलभूत हक्कांचं आहे. सगळ्या सामाजिक चळवळी कोणत्या क्षेत्रातनं निर्माण होतात व्यक्ती जीवनाच्या? तर त्या मूलभूत हक्कांच्या ह्याच्यातनं निर्माण होतात. म्हणून मूलभूत हक्क हे साधनही आहे आणि सगळ्यांना मूलभूत हक्क मिळाले पाहिजेत हे साध्यही आहे. सगळ्यांना मूलभूत हक्क देण्यामध्ये सेक्युलरिझमचा रोल जातो, कारण त्याच्याशिवाय समान नागरिकत्व अस्तित्वात येत नाही. आता इस्लामची मीमांसा करताना कुरुंकरांनी असं म्हटलंय की बाबा समान नागरिकत्व हे भोगण्यासाठी किंवा ते स्वीकारण्यासाठी एक आधुनिक मन हवं. आता ते आधुनिक मन तर भारतात त्याही काळामध्ये नाही, कुरुंकर लिहित आहेत त्याही काळामध्ये नाही, किंबहुना आजच्याही काळामध्ये संपूर्णपणे दाखवता येत नाही. मग समान नागरिकत्वाला काही अर्थ नाही का? जसं सर सय्यद अहमद म्हणायचे की आम्हाला समान नागरिकत्वाचा अर्थ किंवा सन्मान केव्हा भोगायला मिळेल? ज्या वेळेला आम्हाला हिंदुस्थानमध्ये आमचं योग्य स्थान मिळेल, सन्मान मिळेल, त्याच वेळेला आम्ही खऱ्या अर्थाने समान नागरिकत्वाचा अर्थ आम्हाला भोगायला मिळेल. ही सय्यद अहमदांची भूमिका बरोबर की चूक या तपशिलामध्ये मी आत्ता जात नाही. पण हे जे समान नागरिकत्व आहे हे निर्माण करण्यासाठी सुद्धा साधन म्हणून पुन्हा संविधान आहे. म्हणजे संविधानाकडे फक्त संविधानातले तांत्रिक शब्द
या पद्धतीने न पाहता स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या अंगाने जर बघितलं तर कदाचित चित्र आपल्याला वेगळं आपल्या डोळ्यासमोर येतं असं मला वाटतं. आता याच्यानंतर दुसरा एक भाग मला महत्त्वाचा वाटतो. कुरूंदकरांनी हिंदू समाजाबद्दल असं एक विधान केलं आहे की हा हिंदू समाज अतिशय चिवट मनाने परंपरावादी आहे आणि त्याचा चिवटपणा केव्हा वाढतो? त्याच्यावर जेव्हा बाह्य आघात येतात त्यावेळेला. म्हणजे आता इस्लामचे जे काही आघात झाले त्याच्यातनं हा समाज कदाचित समजा मधल्या काळातला आपण एक अंधार युग मानतो. त्याच्यामध्ये स्वमग्न झालेला, कर्मकांड अमुक तमुक ह्याच्यात अडकलेला वगैरे असं एक चित्र दिसतं आपल्याला. तर हे जे आघात आहेत, या आघातातून हा समाज बाहेर पडल्याशिवाय हा तर सेक्युलर होणार नाही. याच्यातून बाहेर पडायसाठी कुरूंदकरांनी असं म्हटलंय की कोणत्याही समाजाची चिकित्सा केव्हा सुरू होते त्यांच्या वर्तुळामध्ये, समाजाच्या अंतर्गत, जेव्हा तुम्हाला पराभवाची झोंबणारी जाणीव होते त्यावेळेला. कुरूंदकर असं म्हणतात की ही झोंबणारी जाणीव हिंदूंना ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या ह्याच्यामध्ये निर्माण झाली आणि मुसलमानांच्या बाबतीमध्ये पराभव इंग्रजांकडून जरी झाला असला तरी ही झोंबणारी जाणीव इंग्रजांनी निर्माण होऊ दिली नाही असं कुरूंदकरांचं इंटरप्रिटेशन. ती होऊनच दिली नाही. आणि मग मुसलमानांशी मित्रत्व करणं, फाटाफुटीचं एक राजकारण करणं, फोडा आणि धोडा नीती अंगीकारणं वगैरे हा जो सगळा पुढचा सगळा भाग आहे तो कुरूंदकरांच्या विवेचनाशी एका अंगाने आपल्याला सुसंगत आहे असं दाखवता येतं. म्हणून ब्रिटिश आपल्या राजवटीमध्ये आपल्याला एक चिकित्सेची सुरुवात आपल्याकडे झालेली आहे. पुढे कुरूंदकर असं म्हणतात आणि इथे गोची आहे असं मला वाटतं की जेवढा मुस्लिम जातीयवाद वाढतो तेवढ्या प्रमाणात हिंदू जातीयवाद वाढतो आणि जेवढ्या प्रमाणात हिंदू जातीयवाद वाढतो तेवढ्या प्रमाणात पुन्हा मुस्लिम जातीयवाद वाढतो. हे चक्र आहे आणि हे परस्पर आघाती पद्धतीने कुरूंदकर मुस्लिम जातीयवाद आणि हिंदू जातीयवाद याच्याकडे पाहतात. एकाचा दुसऱ्यावर परिणाम आणि दुसऱ्याचा पुन्हा पहिल्यावर परिणाम या पद्धतीने पाहतात. ही पद्धत योग्य आहे की नाही याचा निवाडा आपल्याला केला पाहिजे. एकदा तुम्ही असं म्हणलात की 1300 वर्षापासून हा समाज बदललेला नाही. हा समाज आपण राज्यकर्ते होतो याच गमामध्ये 1300 वर्ष वावरतोय. ब्रिटिश काळामध्ये सुद्धा त्याचं राजकारण याच पद्धतीचं होतं आणि स्वातंत्र्योत्तर काळामधलं मुस्लिम राजकारणसुद्धा या जुनाट चौकटीतून चालतं असं सरांनी उल्लेख केलेला आहे. जुनाट चौकट त्याचा सगळा तपशील त्यांच्या लेखनामध्ये जागरमधल्या आपल्याला पाहता येईल. आणि हे जोपर्यंत चौकट जुनाट मोडली जात नाही म्हणजे थोडक्यात मुस्लिम जातीवाद संपत नाही तोपर्यंत हिंदू जातीवाद संपणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला ते एका ठिकाणी असं म्हणतात की हिंदू जातीयवाद जर संपलाच नाही तर मुसलमान समाज आधुनिक आणि सेक्युलर होणार. मग हे चांगलं किंवा हे गणित सोडवायचं कसं? तिथे या आघाती पद्धतीने दोन समाजाकडे पाहण्याच्या ऐवजी दुसरी एक पद्धत वापरता येते का की हिंदू जातीयवादाचं राजकारण आणि मुस्लिम जातीयवादाचं राजकारण ही दोन्ही राजकारणं 1923-24च्या नंतर आकाराला येताना आपल्याला दिसतात. इकडं खिलाफत फसली, असहकार आंदोलनाच्या ह्याच्यामध्ये ती ठप्प झाल्यामुळे हिंदू मुसलमान परस्पराच्या विरुद्ध उठले. इकडे हिंदू महासभा, सावरकरांचे सिद्धांत वगैरे हे सगळं 23 नंतर यायला लागलं आणि ही दोन राजकारणं आकाराला यायला लागली. जोपर्यंत ती एका राष्ट्राच्या चौकटीमध्ये होती, एक राष्ट्रीयत्वाच्या चौकटीमध्ये फॉर्मली होती, तोपर्यंत फाळणीचा किंवा द्विराष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित झाला नाही. तो त्याच्यानंतर उपस्थित झालेला आहे. म्हणजे 1923 सालापासून 1937 सालापर्यंत धर्मनिष्ठ असणारे, वहाबी पंथाला निष्ठा वाहणारे अशी जे काही मुस्लिम नेतृत्व होतं ते क्रमाक्रमाने काँग्रेसच्या बाहेर गेलेलं आहे. आणि जिनासुद्धा जवळपास 37 सालापर्यंत आपल्याला असं दाखवतं एक राष्ट्रीयत्वाच्या चौकटीत ते होते. म्हणजे विशेषतः लखनौ करार ज्या वेळेला झाला त्यावेळेला जिनांनी तो स्वीकारताना एक राष्ट्रीयत्वाच्या चौकटीमध्ये हा करार स्वीकारलेला आहे की हा एक रिप्रेझेंटेशनचा करार आहे. दोन्ही समाजांचं स्थान काय राहील पण तिथे एकाच राष्ट्राची चौकट आहे, तिथे दुसऱ्या राष्ट्राच्या चौकटीचा संबंध आलेला नाही. आता तिथे कुरूंदकर असं म्हणतात की लखनौ करार हा फाळणीचा पाया आहे. एका अर्थाने पाया आहे हे पुढच्या काळातल्या घडामोडींवरनं आपण म्हणतोय. त्या काळामधल्या नेत्यांनी काय विचार केला असेल, टिळकांनी काय विचार केला असेल, टिळकांच्या पुढे कोणती परिस्थिती होती? तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी टिळकांचा राजकीय लेख संग्रह म्हणून साहित्य अकादमीसाठी एक संग्रह प्रसिद्ध केलेला आहे. त्याच्यात टिळकांचा एक लेख आहे, त्याच्यात ते असं म्हणतात की मला हा लढा तिरंगी करायचा नाही,
हा दुरंगी ठेवायचा आहे. म्हणजे हिंदू, मुसलमान आणि ब्रिटिश असा करायचा नाही. भारतीय आणि ब्रिटिश असा करायचा आहे. आणि भारतीय राष्ट्राचे हे दोन मूलभूत घटक आहेत, हिंदू आणि मुसलमान. त्यांच्यातला सत्ता समतोल करण्यासाठी मला धुप्तमाप द्यायला लागलं तरी ते मी देईन, कारण हा लढा दुरंगी ठेवायचा आहे. याचा अर्थ या करारातून फाळणीचा पाया घातला गेला, विभक्त मतदारसंघांचं राजकारण सुरू झालं, ते पुढे टोकाला नेलं, ते टोकाला नेण्यासाठी या कराराचा फायदा झाला, हे सगळं मान्य केलं तरी टिळकांना कसा दोष देता येईल एकट्या? प्राप्त परिस्थितीतले निर्णय तसेच घ्यावे लागतात, ते त्यांनी घेतले. जसं फाळणीच्या संदर्भामध्ये लोहिया म्हणाले की नेहरूंची चूक झाली, मौलाना आझाद म्हणाले की नेहरूंनी आयत्या वेळेला हे अमुक करायला नको होतं, तेव्हा कोणी म्हणाले गांधींनी खणखणीत भूमिका घ्यायला पाहिजे होती. हे सगळं आज आपण म्हणतो आहोत. त्या त्या वेळच्या परिस्थितीमध्ये काय निर्णय होतात. फाळणीवर अलीकडे एक सुंदर पुस्तक नरिंदर सरालिया या माणसानं द ग्रेट गेम नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने असं दाखवून दिलं की या प्रकारच्या अपयशाचं मोजमाप या व्यक्तीवर किती, त्या व्यक्तीवर किती, त्या नेत्यावर किती असं करता येत नाही. हे सगळ्यांचं मिळून सामूहिक यशही असतं आणि सामूहिक अपयशही असतं. इतकं स्वच्छपणे त्यांनी त्याचा निष्कर्ष त्यातून मांडला. ती जर फुटपट्टी लावली तर टिळकांना एकेरी पद्धतीनं दोषी ठरवणं आपल्याला शक्य होत नाही, जे कोरुणकरांच्या विवेचनामध्ये येतं. दुसरं पुढे त्यांनी सिंध प्रांत आणि लखनौ कराराची एक सांगड घातलेली आहे. ती इतिहासाच्या क्रमावर टिकणारी नाही, कारण तो जवळपास 1935च्या कायद्याने नंतर सिंध वेगळा झालेला आहे. 32च्या रॅमसे मॅकडोनाल्ड निवाड्यानंतर त्याची प्रक्रिया सुरू झाली आणि 35च्या कायद्यांची पूर्ण केली. त्या राजूरकरांनी अलीकडे सप्रमाण त्याच्याविषयी लिहिलेलं आहे आणि तारखा, आकडेवारी सगळं त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे तेही विवेचन ह्याच्यावर टिकणार नाही. मग फाळणीच्या मीमांसेचा कुरूंदकरांचा मुख्य आधार काय? तर तो मुख्य आधार हा इस्लामची चिकित्सा आहे. आणि इस्लामच्या चिकित्सेमधून 1300 वर्षाच्या इतिहासाच्या प्रक्रियेमधून ती एक सलग इतिहासाची प्रक्रिया आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातलं मुसलमानांचं राजकारण, त्याच्या आधीचं मुसलमानांच्या इतिहासातले टप्पे आणि स्वातंत्र्योत्तर मुसलमानांचं राजकारण हे एकसंध एकाच प्रवाहाचं राजकारण आहे, हे धरून त्यांनी विचार केलेला आहे. इथे कुठेतरी गफलत आहे असं मला वाटतं. त्याच्याकडे 2-3 गोष्टींकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आहे आणि ते त्यांचंच झालं आहे असं मी म्हणत नाही. या पद्धतीनं चिकित्सा करणारी जी महत्त्वाची मंडळी होती आपल्याकडे, त्या सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. विशेषतः हे जे 3 माणसं आहेत, ज्यांनी 1970 नंतर आपल्याकडे इस्लामच्या चिकित्सेला एका वेगाने सुरुवात केली. त्यात नरहर कुरूंदकर, अवी शहा आणि हामिद दळवाई. दळवाईंचं मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया, नंतर रिलिजन अँड सोसायटी हे शहांचं पुस्तक आणि व्हॉट एल्स आवर मुस्लिम्स नावाचा एक त्यांचा मोठा लेख आणि कुरूंदकरांचं जागरमधलं सगळं विश्लेषण. या तीनही पुस्तकांमध्ये एक समान सूत्र आपल्याला दिसतं. मी एक आधी उल्लेख केला की हे तिघही नास्तिक आहेत, आधुनिक आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सेक्युलरिझमच्या चर्चेवर एक नास्तिक छाया पण आपल्याला दिसते. दुसरं, याच्याशी व्यावहारिक प्रश्नांची चिकित्सा या तिघांनी केलेली नाही. म्हणजे शासकीय कार्यालयात पूजा कराव्यात की करू नयेत, भूमिपूजनं करावीत की करू नयेत. कारण महाराष्ट्रामध्ये भूमिपूजनाची ताटं उधळण्याचा सुद्धा कार्यक्रम सेक्युलरिझमचा कार्यक्रम या नावाखाली झालेला आहे. कर्णाच्या भूमिपूजनाची ताटं उधळली गेलेली आहे. हे करावे की करू नये या प्रकारच्या प्रश्नामध्ये हे तिघही शिरलेले नाही. दुसरं, महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या संदर्भामध्ये विठ्ठलरामजी शिंद्यांनी एक फार मार्मिक विधान केलेलं होतं. ते असं म्हणाले की आमच्या सगळ्या सुधारकांना धर्मविशिष्ट सुधारणांमध्ये जास्त रस आहे, त्यालाच ते फक्त सुधारणा म्हणतात. आणि लोकांचे शिक्षण, आरोग्य, रोजगारी यासारखे जे भौतिक प्रश्न आहेत, हे यांच्या सुधारण्याच्या कक्षेत येत नाही. हे मोठं अपयश आहे. हे विठ्ठलरामजींचं जे स्टेटमेंट आहे शिंद्यांचं, हे ब्रॉडली जे आपण आहे ते जर या चिकित्सेला लावलं तर आपल्याला इथेही तेच म्हणता येतं. मुसलमानांचे जे भौतिक प्रश्न होते, रोजगारी असेल, त्यांच्यावर होणारा एकूण अन्याय असेल सार्वजनिक जीवनातला, सामूहिक जीवनातला किंवा नोकऱ्यांच्या संदर्भामधला, त्यांचं अपुरं शिक्षण असेल, हे सच्चर समितीचा अहवाल येईपर्यंत ह्या प्रश्नाकडे फारसं लक्ष वेधलं गेलं नाही. तलाकबंदीचा कार्यक्रम झाला, तलाकबंदीचे मोर्चे झाले, हे सगळं झालं. म्हणजे धर्मविशिष्ट प्रश्नांच्या सुधारणेवर
चिकित्सा करायला पाहिजे आणि त्या सुधारणा केल्या पाहिजेत. हाच एक भाग या तीनही विचारवंतांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. आणि आता त्याच्यामुळे याच्यातनं काय काय पाहिलं गेलं नाही, हे जर तुम्ही पाहिलं तर बघा, इस्लाम अपरिवर्तनीय आहे. इस्लामच्या इस्लामी माणसाला किंवा मुसलमानांना राष्ट्राचा मोह नसतो, कारण त्यांच्यासाठी राष्ट्र ही संकल्पना महत्त्वाची नाही. ते एका जागतिक कम्युनिटीचे घटक आहेत आणि ते जिथे असतील तिथे त्यांनी त्याच पद्धतीनं आपल्याकडे पाहायला पाहिजे. वहाबींचं तर हे म्हणणंच होतं, वहाबीच्या चळवळीचं. उलट ते असं म्हणत होते की जागतिक पातळीवर इस्लाम ज्या पद्धतीने आहे तसं इथले भारतीय मुसलमान फार कमी दर्जाचे आहेत, ते असलं काहीच करत नाहीत. त्यामुळे त्यांनी अधिक कठोर आणि कडवं व्हावं ही वहाबींची इच्छा होती. ते पूर्ण झालेलं नाही. तिघांनी या दुसऱ्या एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे की कोणत्याही इतिहास काळामधला समाज आहे तसा कधीही राहू शकत नाही. त्याच्यात बदल होतात हे तर करून नोंदवलेलंच आहे की आरंभी इस्लामच्या चिकित्सामध्ये अनेक स्कूल्स निर्माण झाली. सुनी आणि शिया याचे फरक झाले. निरनिराळे इंटरप्रिटेशन करणारी स्कूल्स निर्माण झाली. सुफीसारखे पुढे संप्रदाय निर्माण झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष मी आधी म्हटलं तसं मुस्लिम राज्यकर्त्यांच्या लेखीसुद्धा बहुविध समाजामध्ये आपण राज्य करतो याची जाणीव असल्यामुळे इथल्या मुस्लिम समाजाच्या धार्मिक व्यवहाराचं वळण हिंदू राहिलेलं आहे, या गोष्टीकडे सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे या विवेचनाच्या ओघामध्ये. आणि त्याच्यामुळं कुरूंदकरांचं असेल, दळवाईंचं असेल, शहांचं असेल, या तिघांच्या विवेचनाचा आधार घेऊन हिंदू संघटन कसं गरजेचं आहे याची मान्यता मिळवण्याचे सुद्धा प्रयत्न हिंदुत्ववाद्यांकडून झाले, सावरकर निष्ठांकडनं झाले. त्यातलं एक चांगलं उदाहरण म्हणजे स. देशपांडेंचं जे पुस्तक आहे संबंध, या तिघांच्या ह्याच्यामधून हा निष्कर्ष निघतो असं त्यांनी म्हटलं. तो हिंदुत्व संघटन अपरिहार्य आहे. ज्यांना करायचे संघटन त्यांना कोणी बंदी घातलेली नाही, त्यांनी संघटन करावं. पण त्याच्यासाठी या तिघांचं विवेचन वापरणं हा तिघांच्या विवेचनाचा हेतूही नाही आहे. कुठेही कुरूंदकर किंवा शहा किंवा दळवाई असं म्हणत नाहीत हिंदू संघटन योग्य आणि हे, पण याच्यामुळे ते योग्य आहे असं ठरवण्याला यांच्या लेखनातून वाव मिळाला, हा एक मोठा आक्षेप या तिघाही विचारवंतांवर आहे. त्याच्यातनं गुरुजींची सुद्धा सुटका झालेली नाही. दुसरा एक भाग इस्लामच्या मीमांसेमध्ये कुठला होता? कुरूंदकरांच्या विवेचनामध्ये राष्ट्रीय मुसलमान नावाची संज्ञा सतत येते आणि लीगी मुसलमानाची एक संज्ञा आहे. दळवाईंनी राष्ट्रीय मुसलमानांच्यावर खूप टीका केलेली आहे. त्या टीकेचा संदर्भ देऊन कुरूंदकरांनी सुद्धा ह्याच्यामध्ये असं म्हटलंय जागरमध्ये की हा महाभयानक प्राणी आहे आणि हा भयानक या आहे की तो सुसंगतीमध्ये महाभयानक आहे, असं त्यांचं विधान आहे पुढे. आणि ही सुसंगती कोणती आहे तर इस्लाम आणि त्या संदर्भातलं जे त्यांचं धर्मशास्त्र आहे त्याच्या संदर्भातली आहे. आता सगळ्या राष्ट्रीय मुसलमानांना ते या एका ह्याच्यामध्ये बसवतात आणि राष्ट्रीय मुसलमान आणि लीगी राजकारण हे वेगळं नाही हे सतत कुरूंदकर सांगतात, शहाही सांगतात, दळवाई पण सांगतात. याचा एक अर्थ यांच्यात भेद करण्यात अर्थ नाही. आणि म्हणून राष्ट्रीय मुसलमान म्हणून जे स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते त्यांनी अपवाद नोंदवलेत. कुरूंदकरांनी छगलांचा अपवाद नोंदवला आहे, मौलाना आझादांचा अपवाद नोंदवलेला आहे, काही लेखांमध्ये रफिक झकेरियांचा अपवाद त्यांनी नोंदवलेला आहे. हे अपवाद नोंदवलेत, पण हे अपवाद म्हणूनच नोंदवलेले आहेत. आणि त्याच्यामुळं राष्ट्रीय मुसलमान आणि लीगी मुसलमान हे वेगळे नाहीत असा एक त्यांचा निष्कर्ष आहे. प्रत्यक्षामध्ये मुसलमान समाजामधलं जे अंतर आहे, वरिष्ठ वर्गीय मुसलमान आणि कनिष्ठ वर्गीय मुसलमान, हे अंतर त्या तिघांच्या याच्यामध्ये फारसं विचारात घेतलेलं नाही. आता जो वरिष्ठ वर्गीय सुशिक्षित, ज्याला आंतरराष्ट्रीय संबंधाची एक पर्यायी शक्यता आहे, असा जो मुसलमानांच्या मधला गट होता, मला वाटते काय त्याला आश्रफ हा शब्द वापरला जातो, आणि खालची असणारे मुसलमान यांच्यामध्ये अंतर खूप आहे. आणि तो जो गट आहे वरचा सुशिक्षितांचा, त्याचं राजकारण रिप्रेझेंटेशनच्या रूपाने मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे. त्या राजकारणामध्ये या खालच्या गटांना फारसं स्थान नाही. म्हणून खालचा गट हा कोणाकडे बघून हे करतो, मौलाना, उलेमा किंवा त्यांचे जे मशीद चालवणारे जे सगळे लोक असतात त्या प्रकारच्या माणसांना धरून त्याचं सगळं जनजीवन चाललेलं असतं. आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपण बहुसंख्येबरोबर राहायचं आहे ही जाणीव असल्याच्यामुळं त्यांच्यातले सामाजिक आणि धार्मिक व्यवहार जे आहेत हिंदू मुसलमानांच्या मधले,
ते आपण समजतो तितके भेदाभेदावर आधारलेले नाही. एक त्याला अशी काही डिमार्केशनची लाईन आपल्याला सांगता येत नाही की हे असं असेल आणि हे असं असेल. इतके ते संमिश्र झालेले आहेत. पीर, दर्गा यांना नवस बोलणं असेल, ते हिंदूही करतात. मुसलमानांच्या ह्याच्यातही त्याला महत्त्व आहे. म्हणजे जनजीवनामध्ये अशी कित्येक ठिकाणं मध्ये त्याच्यावर एक फार चांगलं पुस्तक आलं. त्याच्या अनुवादाला साहित्य अकादमीचं बक्षीसही मिळालं. सलोख्याचे प्रदेश म्हणून ते पुस्तक होतं. त्याच्यामध्ये अशी पुष्कळ ठिकाणं तुम्हाला नोंदलेली दिसतील की जेथे या दोन्ही धर्मातल्या लोकांचं साहचर्य अधिकाधिक होताना आपल्याला दिसतं. या प्रकारच्या साहचर्याकडे किंवा वळणाकडे या तिघांचंही फारसं लक्ष गेलेलं आहे असं वाटत नाही. दुसरा एक महत्त्वाचा भाग, जमातीय राजकारण हे फुटीर केव्हा होतं याच्याबद्दलचा जो प्रश्न आहे तो पुन्हा वादाचा प्रश्न आहे. तुम्ही एकदा सगळंच राजकारण फुटीरतेच्या दृष्टीतनं आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र आहोत या दृष्टीतनंच होतं असं मानलं ते एकदा 1300 वर्षापासून ते आजच्या तारखेपर्यंत, की मग तुम्हाला याच्यात भेद करता येते. प्रत्यक्षामध्ये काय दिसतं आपल्याला चित्र? राष्ट्रसभेच्या स्थापनेच्या वेळेला हिंदू आणि मुसलमान आणि इतरही काही पारशी बिरशी पण मंडळी त्याच्यामध्ये होती, आपापल्या जमातींच्या सुधारणेचे प्रश्न राष्ट्रसभा सोडवणार नाही, ते तुमचे तुम्ही सोडवायचे. ही धारणा स्वच्छ दिसते. आणि या सगळ्यांचे मिळून जे राजकीय प्रश्न आहेत त्या राजकीय प्रश्नांसाठी राष्ट्रसभा आहे. तिकडे आपल्याला राष्ट्रसभेचं महत्त्व आहे. म्हणून राष्ट्रसभेच्या व्यापक प्लॅटफॉर्मवर जाऊन आपापल्या जमातीच्या सुधारणा करण्याचा सुद्धा कार्यक्रम राष्ट्रसभेने एका टप्प्यावर राबवला होता. पुढे चालून आपण ज्या वेळेला असं म्हणतो की सामाजिक परिषद भरायला लागली राष्ट्रसभेच्या अधिवेशनाच्या वेळेला, की सामाजिक परिषद म्हणजे काय होते या प्रकारच्या राजकारणाचं पुढचं रूप होतं. आता हे जमातीय राजकारण जमातीय असेल, राष्ट्रसभेच्या व्यासपीठावर असेल, पण ते फुटीर नाही आहे. ते फुटीर केव्हा होतं? ज्या वेळेला धर्मशास्त्रामध्ये राजकारणी महत्त्वाकांक्षा शिरतात, मग त्या हिंदूंच्यात असो किंवा इस्लामच्या असो, तिथे फुटीर राजकारणाला वाव मिळायला लागतो. कारण राजकारणी महत्त्वाकांक्षा वरचं होतं. ते कोण कारण एका ठिकाणी असं म्हणलं की आता ते कॉन्स्टँटिनोपोल आणि तो सगळा इतिहास त्यांनी मांडताना संबंध युरोप ख्रिस्ती झाल्यानंतर राजसत्ता आणि धर्मसत्ता एकाच ठिकाणी आली. त्यामुळे पोप आणि राजा यांच्या संबंधांना महत्त्व आलं. यांच्यापैकी वरचढ कोण याला महत्त्व आलं. एखादी धर्मसत्ता ज्या वेळेला एक सबंध धर्म स्वीकारते आणि आपला धर्म म्हणून जाहीर करते, त्यावेळेला त्या धर्मामध्ये अनेक गोष्टी ज्या धर्मशास्त्रात नसतील त्यासुद्धा राजाच्या आज्ञेच्या रूपानं किंवा राजाच्या लहरीच्या रूपानं किंवा त्याच्या महत्त्वाकांक्षेच्या रूपानं येऊ घातलेल्या असतात. आणि तिथे मग हे अंतर वाढत जातं आणि एका टप्प्यावर पोप आणि राजा यांच्यामधला संघर्ष उपस्थित होऊ शकतो. हे इस्लाममध्ये सुद्धा घडलेलं आहे, ख्रिश्चनांच्यामध्येही घडलेलं आहे. हिंदूंच्यामध्ये हा मुद्दा नव्हता, कारण या पद्धतीनं एका धर्माची राजसत्ता असं काही हिंदूंच्या मधल्या सत्तांचं स्वरूप नाही. राजा ज्या धर्माचा असेल तो राजा आणि त्याची प्रजा यांचे धर्म वेगळे असू शकतील. या अंगाने इथल्या राजसत्तेची धर्मसत्तेची जडण झाल्यामुळे एक बांधीव अशी धर्मसत्ता जी आहे ती काही आपल्याला इथे दिसत नाही. आता ही जी प्रक्रिया आहे इस्लाममधली, याच्याकडे एक दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतं. आणि वरिष्ठवर्गीयांचं जे राजकारण आहे इस्लामच्या, ज्यांना पुढे काही राजकारणी नेतृत्व करायची संधी होती, ते नेते आणि खालचे मुसलमान याच्यामध्ये अंतर आहे. कुरुंदकरांनी जागरमध्ये एका ठिकाणी म्हणले की मुसलमान समाजामध्ये जातीवाद वाढताना दिसतो. हे विधान सकृतदर्शनी जरी खरं वाटलं तरी प्रत्यक्ष आजचं चित्र असं नाही, हे ते 67 साली लिहितात. याचा अर्थ 67 साली कुरुंदकरांचं जर हे विधान असेल तर त्याचा आज अर्थ असा लावायला पाहिजे की त्यावेळचा जातीवाद आणि आज वेळचा जातीवाद मुसलमानांच्यामध्ये शोधायचा असेल तर त्याचं अधिष्ठान इस्लाममध्ये शोधायचं, हिंदू जातीवादामध्ये शोधायचं, का एकंदर जागतिकीकरण, भांडवलशाही, त्याच्या प्रभावातून उभी राहिलेली बाजारपेठ आणि त्याच्यातनं निर्माण झालेले धर्मकरण याच्यात शोधायचं. याचा आज आपल्याला स्वतंत्रपणे विचार करायला पाहिजे. तो त्या पद्धतीचा विचार करून आपल्याला उपयोग होणार नाही. राष्ट्रीय मुसलमानांच्या राजकारणामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट होती, ती दलवाई म्हणा, शहा म्हणा किंवा सर म्हणा यांच्या विवेचनात आली नाही. राष्ट्रीय मुसलमान एक राष्ट्रीयत्व मानणारे होते की नाही? एक राष्ट्रीयत्वाची चौकट त्यांनी सोडलेली नाही. सरसकट किंवा सरधोपटपणे त्यांना लीगी मुसलमान म्हणून द्विराष्ट्रवादी ठरवणं ही प्रक्रिया ऐतिहासिक प्रक्रियेचं द्योतक नाही. हे असं झालेलं नाही.
ऐतिहासिक प्रक्रिया म्हणून त्याची उकल करायची झाली तर त्याचे 4-5 टप्पे तुम्हाला शोधावे लागतील. कुरूंदकरांनी आपल्या एका लेखामध्ये असं म्हटलंय, की मुस्लिम प्रश्नाचे टप्पे कसे पाडता येतील? एक जागतिक ह्याच्यामधला इस्लामचा प्रभाव असणारा एक टप्पा आहे. ब्रिटिश आल्यानंतरचा एक टप्पा आहे. देवबंद असेल, अलीगड असेल, वहाबी असेल, आजचं राजकारण असेल. अशा निरनिराळ्या टप्प्यातनं तो समजावून घ्यायचा असेल, तर यातल्या प्रत्येक टप्प्याचा जो कालखंड आहे मधला, त्या कालखंडातल्या सगळ्या घडामोडींवर लक्ष केंद्रित करायला हवं. ते झालेलं नाही आहे त्या अर्थाने. आणि म्हणून मग ते विवेचन दिसायला एक मार्गी दिसतं, लिनियर दिसतं, पण प्रत्यक्षामध्ये हे जे गुंते आहेत झालेले, या गुंत्यांची उकल त्याच्यामधून होताना दिसत नाही. आता जमातीय राजकारण आणि फुटी राजकारण वेगळं आहे हे लक्षात घेतलं तर मुस्लिम जातीवादाचं फुटी राजकारण कोणतं? 67ला भिवंडीला एक मोठा दंगा झाला आणि त्याचे पडसाद लोकसभेमध्ये उमटले. त्यावेळचे विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांनी एक घणाघाती भाषण लोकसभेमध्ये केलं आणि आता हिंदू मार खाणार नाहीत अशा प्रकारची एक भूमिका मांडली. त्याचं त्यावेळेला जनसंघाने पुस्तिका काढून त्याचा वाटप पुष्कळ ठिकाणी केलं. त्याला उत्तर देणारी एक पुस्तिका वसंतराव पळशीकरांनी तयार केलेली होती समाज प्रबोधन पत्रिकेच्या मार्फत. त्याच्यामध्ये त्यांनी फुटीर जातीय राजकारण कोणतं याचा व्यवस्थित एक वेगळा उहापोह केला आणि फुटीरपणा आणि महत्वाकांक्षी राजकारणी यांचा संबंध कसा आहे आणि सर्वसामान्य श्रद्धावान असणारे नागरिक यांच्या श्रद्धेचा राजकारणी वापर कोणत्या पद्धतीनं होतो याची वेगळी उकल करण्याची गरज त्यांनी त्याच्यात दाखवलेली आहे. ते सूत्र जर समजा या तिघांच्या विवेचनाला लावलं आपण तर असं चित्र आपल्याला दिसेल की ही उकल या पद्धतीनं यांच्या विवेचनात झाली नाही, उलट ती सर्वोपट पद्धतीनं आपल्याला झालेली दिसते. 1885 ते 1922-23 हे जर कालखंड गृहीत धरला तर तिथपर्यंतचं हिंदू मुसलमानांचं राजकारण सामान्यतः राष्ट्रसभेच्या चौकटीत झालेलं जे राजकारण आहे त्याला फुटीर म्हणता येत नाही. ते जमातींच्या चौकटीत झालं असेल, पण फुटीर राजकारणाचा अवलंब हा द्विराष्ट्रवादाला अनुकूल परिस्थिती 23-24 सालानंतर निर्माण झाल्यानंतर हळूहळू होताना दिसतो. म्हणून सर सय्यद अहमद यांची असेसमेंट करताना सुद्धा सावधानता बाळगायला हवी. ते द्विराष्ट्रवादी होते का नाही याचं उत्तर होते, पण त्यांच्या राजकारणाचं विश्लेषण करताना त्यांच्या पुढच्या परिस्थितीचे पेच कुठले आहेत कुरूंदकरांनी एका ठिकाणी ते मांडलेच, पण त्याची पुढे लॉजिकल त्या कन्क्लुजनला जाताना तार्किक शेवटाला जाताना ते गेलेले नाही. पेच कोणता होता? सर सय्यद अहमद खानना असं सतत वाटत होतं ब्रिटिश राजवट ही न्याय्य आहे. ते राजनिष्ठच होते स्वतः आणि ही न्याय्य असल्यामुळे ब्रिटिशांच्याकडून आपल्याला जे मिळवायचं आहे ते मिळवायला जायचं असेल तर राष्ट्रसभेपासून अलिप्त राहायला पाहिजे. याचं कारण काय? हे तरी म्हणण्याचं कारण काय? डोळ्यासमोरचं त्यांच्या चित्र असं आहे, बंगाल इंग्रजांनी जिंकल्याच्या नंतर बंगालमधल्या दरबारांमध्ये किंवा इंग्रजांच्या कारभारामध्ये ज्या पद्धतीनं हिंदूंची संख्या वाढली, सुशिक्षित हिंदूंची संख्या, इंग्रजी येणाऱ्या इंग्रजी शिक्षितांची संख्या वाढली, त्या प्रमाणात मुसलमानांची संख्या काहीच वाढली नाही. उद्या जर या देशामध्ये ब्रिटिश पद्धतीची लोकशाही आली तर आम्ही परमनंट मायनॉरिटीमध्ये असू ही त्यांची भीती होती आणि ती खरी होती एका अर्थाने. ते तसं जर लोकशाही प्रारूप येणारच असेल तर ते प्रारूप मागणाऱ्यांच्यापासून एक अंतर राखा, म्हणजे राष्ट्रसभेपासून अंतर राखा. नसेल तर आमचं योग्य सन्मान आणि स्थान आम्हाला द्या, त्या अर्थानं प्रतिनिधित्वाची हमी द्या. दुसरा मुद्दा राहतो. ही प्रतिनिधित्वाची हमी तुमच्याकडून घेण्यापेक्षा इंग्रजांकडून घेणं आम्हाला जास्त सोयीचं आहे, कारण आमच्यासाठी ते आता आमचे मित्र आहेत. 1872 सालापर्यंत मला वाटतं विल्यम हंटरचं पुस्तक ना ते इंग्रजांनी हे केलेलं, त्याच्यानंतर इंग्रजांचा मुस्लिमांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. त्याच्या आधी मुसलमान हाच आपल्या सत्तेला मोठा धोका आहे, हिंदू हा या सत्तेला धोका नाही, अशा पद्धतीची इंग्रजांची एक जाणीव त्याच्यामध्ये दिसते. 72 नंतर हे चित्र बदललं आणि मग मुसलमानांना प्रोत्साहन देण्यासाठी काय काय करता येईल तर 1906चं मुस्लिम लीगची स्थापना, तो थिओडोर बेक म्हणून प्रिन्सिपल होता अलीगडचा, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात सगळ्या याच्यामध्ये आल्या. काही ठिकाणी तुम्हाला वहाबी चळवळीच्या विरुद्ध सय्यद भूमिका घेताना दिसतात. अलीगडचे जे सगळं मुस्लिम स्कूल आहे ते सगळेच्या सगळं स्कूल हे द्विराष्ट्रवादावर आधारलेलं नाही, अशी सुद्धा भूमिका त्या कालखंडामध्ये आपल्याला दिसते. त्यामुळे मुसलमानांच्या त्यावेळच्या राजकीय भूमिकांची चिकित्सा करताना एका सर्वोपट चौकटीचा उपयोग करण्यात अर्थ नाही. हे या तिघांच्या ह्याच्यामधले एक
महत्त्वाचं मिसिंग लिंक आहे असं मला वाटतं, की सूत्र त्याच्यामध्ये हे झालेलं आहे. धर्मांतराकडे कसं पाहिलं असेल, म्हणजे कुरूंकरांच्या लेखनामध्ये कुतुबुद्दीन ऐबक 1206 पासूनच्या पुढच्या एक ह्याची चिकित्सा आहे. आधीच्या ह्याची चिकित्सा आहे, पण आधीचे कालखंड हे असे सुट्टे आहेत. मध्ये अंतर आहे 100-150 वर्ष, 200 वर्षाच्या अंतर आहे. सलग मुस्लिम सत्ता असं बघायचं तर साधारणतः 13व्या शतकापासून आपण बघू शकतो. अल्तमशानी असं सांगितलं की हिंदूंपुढे 2 पर्याय ठेवा. एकतर इस्लाम स्वीकारा, नाहीतर मरणाला तयार व्हा. आणि हे पुढे कित्येकानी अनेकदा ही मागणी रिपीट केली असं कुरूंकरांनीच लिहिलेलं आहे जागरच्या ह्याच्यामध्ये. पण कुठल्याही राज्यकर्त्यांनी इस्लामच्या ही मागणी मान्य केली नाही. याचं कारण काय? कारण बहुधर्मीय राजवटीत राज्य करताना आणि बहुसंख्य प्रजा हिंदू असताना या पद्धतीनं राज्य टिकवणं शक्य नाही याची त्यांची खात्री होती. मग इस्लामीपणाची खूण म्हणून काय? 4-2 धर्मांतर, एखादं देऊळ पाडा, आमची एक लिगसी आहे, आम्ही नव्यानं राज्य करतोय, त्यामुळे आम्ही इस्लामी आहोत हे दाखवण्याचं आम्हाला एक हे केलं पाहिजे. एवढ्या मर्यादित तो तो सगळा भाग तिथे राहिलेला आपल्याला दिसतो. पण प्रत्यक्ष समाज जीवनामधली सरमिसळ ज्या पद्धतीनं झाली, ती विचारात जर घेतली नाही, तर मग विश्लेषण आपलं एकारलेल्या पद्धतीनं किंवा एकांगी पद्धतीनं होईल, हे आपल्याला बघायला लागतं. दुसरं, जर मुसलमान सेक्युलर झाले नाहीत तर काय, आणि मुसलमान सेक्युलर होणारच नाहीत अशाच प्रकारची भूमिका जर आपण घेतलेली असेल तर सेक्युलरिझमचं भवितव्य काय, हा एक गंभीर प्रश्न आजही आपल्यासमोर उपस्थित आहे. आजच्या मुसलमानांचं राजकारण, विशेषतः गेल्या 10-15 वर्षातल्या राजकारणामध्ये, महाराष्ट्रापुरतं तरी मी हे नक्की सांगू शकतो की दंग्याचं राजकारण मुसलमान समाजाने सोडून दिलेलं आहे. जवळपास दंग्यामध्ये आपलं नुकसान प्रचंड होतं. उलट ज्या काही दंगली अनपेक्षितपणे झाल्यात त्याच्यात मुस्लिमांचा कुठे संबंध नाही. ते या सगळ्या घडामोडींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतायत, कारण परिणामांची त्यांना जाणीव आहे. उलट पक्षी आजच्या काळामध्ये जो एक हिंदू एथॉस क्रिएट झालेला आहे सगळ्या बाजूनी, त्या एथॉसचा आपल्यावर काय परिणाम होईल याची त्यांना भीती आहे. व्यापारातनं आपल्याला हद्दपार करतील का? गावोगावी ग्रामपंचायती सुद्धा ठराव करायला लागल्या, एवढ्या त्या सामर्थ्यवान केव्हा झाल्या. आत्ता आपण पाहतो अलीकडे त्या मडीचा ठराव झाला, तो पुन्हा मागे घ्यायला लागला वगैरे, हे इथपर्यंत झालं. म्हणजे एथॉस एकदा या पद्धतीचा यायला लागला, त्याचा एक बॅकलॅश यायला लागला, तर या समाजाची सुधारणा विधारणा तर सोडाच, पण यांना बरोबरीचं नागरिकत्व तरी आपण ठेवणार आहे का, अशी भीती निर्माण होणार की नाही. अशी भीती जर निर्माण व्हायला लागली तर सेक्युलरिझम, अमुक तमुक, या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ होणार नाही. आणि मग 85% हिंदूंना सेक्युलर करायला लागेल. याचा अर्थ या पुढच्या नव्या प्रबोधनाचा निकष आणि दिशा ही 85% तीव्र प्रबोधनाची असली पाहिजे, की 15% केवळ प्रबोधनाची असता कामा नये. त्यांच्या प्रबोधनाची असली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही, पण भर कशावर पाहिजे या अर्थानं मला असं वाटतं एका नव्या प्रबोधन युगाची नांदी व्हायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आता नंतर 44व्या कलमाबद्दल कुरूंकरांनी थोडं जास्त तपशिलाने लिहिलेलं आहे की हे कलम संविधानातून गाळावं अशी त्यावेळच्या मुस्लिम नेत्यांची मागणी होती. ती मुस्लिम नेत्यांचीच होती असं आहे का केवळ? त्यांची तर होतीच, तो काही भाग नाही. गोळवलकर काय वेगळं म्हणत होते? गोळवलकरांच्या 71 सालच्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले की समान नागरी कायद्याची गरज नाही, आम्हाला हिंदूंना आमचा कायदा द्या, त्यांचा कायदा त्यांना द्या. आता तोपर्यंत हिंदू कोळबीर होऊन गेलेलं होतं, त्यामुळे रिव्हर्ट होण्याची शक्यता नाही. पण मग दोन्ही जातीयवादी नेतृत्वांचं या मुद्द्यावर एकमत का झालं हिंदुस्थानामध्ये? हे एकमत विलक्षण आहे का? नंतर बोलूया का? विवेचन मी पूर्ण करतो. हे असं का झालं असेल? त्यांनाही समान नागरी कायदा का नको होता, यांनाही समान नागरी कायदा नको होता? ही त्यावेळची परिस्थिती आज आहे का? आज समान नागरी कायदा पार्लमेंट त्याची पॉवर वापरून सहजपणे करून घेऊ शकते. त्याही काळात ती शक्यता होती, पण ती झाली नाही. याचं कारण का? याचं कारण विवेकाचा वापर करावा आणि यासारख्या कायद्यांकडे जाताना सुधारणांचं अधिष्ठान टिकाऊ स्वरूपाचं जर हवं असेल
तर स्पिरिट ऑफ द डेमोक्रेसी महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिस ऑफ द डेमोक्रेसीमध्ये ते रूपांतरित व्हायला पाहिजे. जेव्हा स्पिरिट ऑफ द डेमोक्रेसी आणि प्रॅक्टिस ऑफ द डेमोक्रेसी याच्यामध्ये विसंगती निर्माण होईल, त्यावेळेला कोणतीही सुधारणा पार्लमेंटने केली म्हणून टिकाऊ राहीलच असं नाही. ती टिकाऊ व्हायची असेल तर चर्चा, सल्ला, मसलत, संवाद याची प्रक्रियेची गरज आहे. कुरूंदकरांच्या काही आदर्श असणारं जे नेहरूंचं नेतृत्व होतं, आणि ते होतंच आदर्श, तो काही मुद्दा नाही. त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की लोकशाहीची निवड आम्ही यासाठी केली की लोकशाहीतले निर्णय हे भले उशिरा होत असतील, घाईघाईनं होत नसतील, पण चर्चा, संवाद, मसलत याच्यावर ते आधारलेले असल्यामुळं त्या निर्णयांना एक दीर्घकालिक टिकाऊपणा असणार आहे. आणि त्याच्यासाठी मग ज्या संसदेच्या विविध समित्या वगैरे नेहरूंच्या काळामध्ये निर्माण झाल्या, विशेषतः स्थायी समित्या असतील किंवा सिलेक्ट कमिट्या असतील, की जिथे सर्वपक्षीय लोक त्या विधेयकाची चिकित्सा करून, सुधारणा करून एका किमान सहमतीने ते विधेयक पार्लमेंटमध्ये जाईल. ही किमान सहमती करण्यासाठी केवळ राजकीय नेतृत्व पुरेसं नाही, तिथे त्या त्या धर्माचे जे धुरीण आहेत त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे आणि किमान सहमतीवर पुढे गेलं पाहिजे. कमाल सहमती होणार नाही इमिडिएटच्या टप्प्यावर, तातडीच्या टप्प्यावर, हे आपल्याला गृहीत धरलं पाहिजे. पण या टप्प्याने पुढे गेलो तर एक टप्पा असा येईल की ज्या दिवशी समान नागरी कायद्याच्या बाबतीत बाकीचा प्रश्न येणार नाही. आता कदाचित पार्लमेंटचा वापर करून या प्रकारचे कायदे आपण लादू शकू, नाही असं नाही, पण त्याचा त्या त्या समाजावर काय परिणाम होईल याचा विचार करताना स्पिरिट ऑफ द डेमोक्रेसी आणि स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या गोष्टींना महत्त्व द्यायला पाहिजे. केवळ बाय प्रॅक्टिस किंवा बाय फंक्शन पार्लमेंट करू शकतं एवढ्या तांत्रिकतेवर जर भर दिला तर सुधारणांचा विस्तार व्हायला सुद्धा वेळ लागणार. तो विस्तार होऊन द्यायचा नसेल तर सार्वभौम असणं पार्लमेंटचं याचा थोडासा विवेकाने आपल्याला विचार करायला लागेल असं मला स्वतःला वाटतं. शेवटच्या 2-3 मुद्द्याकडे मी येतो आणि मग मी थांबतो. मी मगाशी 2 गोष्टींचा उल्लेख केला की आजच्या जगामध्ये, विशेषतः कुरूंदकरांच्या नंतर 50-60 वर्षाचं जे जग बदललेलं आहे, या जगामध्ये मल्टीकल्चरलिझम आणि कम्युनिटेरियन वे ऑफ लाईफ या 2 गोष्टींना महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि मल्टीकल्चरलिझमचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेळेला विविध वांशिक समूह एकत्र राहत असतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये कमाल सहमतीपेक्षा किमान सहमती असणं आवश्यक आहे. किमान समान काय आहे हे एकदा ठरलं की मग बाकीच्यांनी आपापल्या पद्धतीने जगावं. जगभर आता मायग्रंट्सची संख्या वाढते. ट्रम्प यांच्या काळात काय होईल काय मी अंदाज बांधू नाही शकत, पण साधारणतः निरनिराळ्या देशामध्ये आता अनेक तऱ्हेच्या वांशिक नागरिकांची सरमिसळ होताना दिसते. नेशन स्टेटच्या प्रचलित सिद्धांतानुसार इथे येणाऱ्या इतर मायग्रंट्सना इथल्या राजकीय व्यवस्थेमध्ये कोणतेही अधिकार नाहीत, कारण ते इथले नागरिक नाहीत. नेशन स्टेटचं वैशिष्ट्य नागरिकांनाच अधिकार आणि मग नागरिकत्वाची जी काही डेफिनेशन केली असेल त्याच्यात बसणाऱ्यांना अधिकार. पण याच्यापुढे अशी शक्यता येणार आहे, विशेषतः नॉर्वे वगैरे यासारख्या देशामध्ये मध्ये काही घटना घडल्या, तिथे लेबर निरनिराळ्या वंशांचे येतात. त्यांना कशा पद्धतीने वागावं, त्यांना नॉर्वेच्या सिस्टीममध्ये कसं ॲकोमोडेट करावं. मल्टीकल्चरलिझममध्ये या प्रश्नाला आज महत्त्व आलेलं आहे आणि ते महत्त्व जर लक्षात घेतलं तर किमान सहमतीसाठी सगळ्याच वांशिक समुदायांनी, धार्मिक समुदायांनी किमान काय पद्धत पाळली पाहिजे ते अधोरेखित केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या जगण्याचे पॅटर्न्स त्यांच्या पद्धतीनुसार त्यांनी करावे. कम्युनिटी वे ऑफ लाईफमध्ये हेच आहे. म्हणून आताच्या सेक्युलरिझमच्या जोडीला मल्टीकल्चरलिझम, कम्युनिटी वे ऑफ लाईफ आणि सर्वधर्म समभाव या 4 गोष्टी त्याच्या जोडीला ठेवल्याशिवाय सेक्युलरिझमला इथे यश येण्याची शक्यता कमी आहे असं मला वाटतं. ती शक्यता का कमी आहे तर नागरी समाजामध्ये आत्ता असणारा जो धर्म आणि त्याचं एकूण आविष्करण आहे ज्या पद्धतीनं, त्याच्यामध्ये विविध धर्मांच्यामध्ये संवाद नाही. असा प्रयत्न झाला नाही का? हा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. वाईला जे तर्कतीर्थांचं सर्वधर्म अध्ययन केंद्र होतं, त्या अध्ययन केंद्राच्या मार्फत मेहपूर यांनी असा स्वतः प्रयत्न केलेला होता की इस्लामी पंडित, पश्चिमी पंडित
आणि हिंदू पंडित या तिघांचे संवाद घडवून आणायचे. आणि हा प्रयत्न माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 7-8 ठिकाणी तरी देशामध्ये त्यांनी करायचा प्रयत्न केला. पुढे रेगेच 2000 साली वारले, त्याच्यानंतर तो प्रयत्न बंद पडला. पण त्या प्रयत्नांचं महत्त्व नंतर कोणालाही कळलं नाही, पटलं नाही, कुणी त्याच्या पद्धतीने कार्यवाहीत गेलं पण नाही. हा विविध धर्मांच्या मधला संवाद चालू झाल्याखेरीज इथलं धार्मिक जीवन व्यक्तिगत नव्हे, सार्वजनिक जीवनात असणारं धर्मजीवन जे आहे हे निकोप पद्धतीनं पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून सर्व धर्मभाव समभावाची खिल्ली उडवण्यापेक्षा, ती काहीतरी भोंगळ कल्पना आहे असं म्हणण्यापेक्षा, त्याच्यातलं जे गांधींचं स्पिरिट ऑफ द रिलिजन ही जी संकल्पना आहे ती जर केंद्रीभूत ठेवली तर त्या दिशेनं सर्व धर्म समभावाकडे वाटचाल करायला लागेल. ती वाटचाल करताना अजून एका गोष्टीचं पथ्य पाळायला आवश्यकता आहे. ती म्हणजे नागरी समाजात ज्या चळवळी होतात त्याच्यामध्ये धार्मिक सुधारणांच्या चळवळीकडे पाठ फिरवता कामा नये. आता बघा गंमत, धर्म समाज जीवनाच्या सार्वजनिक जीवनाच्या कक्षेतून जायला पाहिजे असं करून कारण एका ठिकाणी म्हटलं. वाटा तुझ्या माझ्यामध्ये गणेशोत्सवावरचा एक प्रश्न त्यांना विचारलेला आहे. तेव्हा ते असं म्हणाले की गणेशोत्सवाच्या प्रश्नामध्ये गणेशोत्सव करावा, त्याच्यामध्ये आपण जावं, 4 आण्याची पोथी आणावी, ती दलित माणसाकडनं वाचावी वगैरे, म्हणजे त्यातल्या त्यात एक रॅडिकल रिफॉर्म त्या चौकटीत काय करता येईल याचा त्यांनी मार्ग सुचवला. आता तो मार्ग पुन्हा सार्वजनिक जीवनात धर्म ठेवणारच होता. समाप्त कसा होईल? म्हणजे तो राहणारच आहे, कोणाच्याही प्रयत्नाने तो जाणार नसेल. तर मग संवाद हाच कार्यक्रम राहतो आणि संवादाची पूर्वअट नसते हे लक्षात घ्यायला पाहिजे. जागरमध्ये एका ठिकाणी ते असं म्हणतात की मुस्लिम प्रश्नाची चर्चा होऊ शकते, पण भारतीय भारतीयत्व असणाऱ्या आणि भारतीय राष्ट्राच्या मुस्लिम धर्मीय नागरिकांशी ती चर्चा होऊ शकते, असं त्यांचं एक वाक्य आहे. एक आक्षेपच मुळात हा होता की हे भारतीय राष्ट्राचे घटक इस्लामच्या विशिष्ट स्वरूपामुळेच होऊ शकत नाही. मग भारतीय राष्ट्राचे मुस्लिम धर्मीय नागरिक ही संकल्पना कशी काय येऊ शकते? म्हणजे ज्या अटीचा संवाद करायचा आहे, ज्याच्यासाठीचा, ती अटच तुम्ही चर्चेचा आरंभ म्हणून जर घालणार असाल तर चर्चाच होऊ शकणार नाही आहे. म्हणून संवाद करायला अट नसली पाहिजे, ही पहिली गोष्ट. त्याने असं केलं, आम्ही असं केलं, ते असं म्हणतात, आम्ही असं म्हणतो, हे ते आणि आम्हीची दरी मिटवल्याखेरीज खरा संवाद होणार नाही. आणि ती दरी मिटवण्यासाठी त्यांनी असं वागलं पाहिजे आणि आम्ही असं वागलं पाहिजे, या प्रकारच्या अटी घातल्या तर एक राष्ट्रीयत्वाच्या दिशेनं पुढे वाटचाल होणार नाही. या समाजामध्ये राष्ट्र राहील, राज्य राहील, अगदी टोकाला आलं तर राष्ट्र स्वतःचा बचाव करेल, धर्माच्या देवळात किंवा धर्माच्या ह्याच्यात ते सैन्य घालायचं असेल ते करतील, इतरत्र सैन्य घातलं जाईल, हे सगळं होईल, राष्ट्र टिकेल. पण त्या देशातलं नागरी सामाजिक जीवन जे आहे ते स्वस्थ आणि निकोप राहणार नाही. इथे मी थांबतो. धन्यवाद.